जरांगे पाटील म्हणले जिंकलो का, हे गुलाल घेतात, फटाके फोडतात. पण ज्यावेळेस फसगत होती ना त्यावेळेस एक पिढी बर्बाद होती सर. आरक्षणाचा निर्णय नाही येतो, जात प्रमाणपत्र काढण्याची कार्यपद्धतीचा GR घेऊन आलो आम्ही आणि आम्ही त्याला म्हणतोय की मराठी जिंकले, आमची फसगत झाली, आम्ही वाचत नाहीत. पण मराठी त्या दिवशी स्पेशल पराभूत झालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी किंवा विखे पाटलांनी मराठ्यांची सरळ सरळ दिशाभूल केली आहे. कारण ज्या लोकांनी तुम्हाला आरक्षणाचं असमजून सांगितलं, ज्या लोकांनी गोद्या पट्ट्यात येऊन तुमच्यासोबत आरक्षणाची व्याख्याने दिली, ती लोक तुमच्यासोबत का नाहीत? की 2 सप्टेंबरला आझाद मैदानावर मराठा आरक्षणाचं पानिपत झाले. मराठ्यांचा गुलाल वाशीच्या वेशीवरून जसा वापस वरबडून काढला, तसाच आझाद मैदानावर घेतलेला गुलाल आज मराठ्यांचा वरबडून मराठ्यांचं पानिपत होत असताना गद्दाराच्या यादीत जर का तुमचं नाव जाणार असेल तर आत्ताही त्या अभ्यासकांनी सुधरून घ्यावं की समाजाच्या पदरात काहीच पडलं नाही. आम्ही गुलाल कोणता घेतोय, आमच्या पराभवाचा घेतोय. वाशीच्या वेशीवर सुद्धा आम्ही त्यांना तेच म्हटलं होतो की समाज हारलेला आहे, आम्ही गुलाल कशाचा उधळतोय. त्यावेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं की माझ्याकडे 150 लोकांची वकिलांची फौज आहेत, शब्दांचा किसन किस पाडला आहे. त्या किस पाडलेल्या शब्दांचा आज कचऱ्याच्या टोपलीमध्ये भुगा होऊन पडलेला आहे. नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 2 सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनाला यश भेटले असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. आणि त्याच आंदोलनात ते म्हणाले की आता आपण जिंकलो रे, गुलाल उधळा. आणि त्यानंतर संपूर्ण मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रात मराठ्याने गुलाल उधळला. आणि अगदी त्याच वेळेस मराठा अभ्यासक जे आहेत ते असं म्हणाले होते की मराठ्यांच्या हातात या GR नुसार काहीही लागलेलं नाही. मित्रांनो, या घटनेला आता जवळपास 100 दिवस होत आलेले आहेत. तर खरंच मराठा आंदोलकाच्या हाती खरंच काही लागलेलं आहे का? अजूनही बरेचसे मराठा बांधव संभ्रमात आपल्याला दिसत आहेत. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आपल्या हाती काही लागलेलं नाहीये. आपल्याला याच गोष्टीवर चर्चा करायची. नेमकं आरक्षणाचं घोडं अडलंय कुठं? आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी आणि आरक्षणाचा लढा ते पाठीमागच्या जवळपास 20 ते 25 वर्षापासून लढत आहेत, ते मराठा आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. या चर्चाअंती आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा उलगडा होईल की खरंच मराठा आरक्षणाचं घोडं अडलंय कुठं. आपल्यासोबत आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक आंदोलक योगेश शेळके धामुरीकर. नमस्कार सर. नमस्कार जयजीजाऊ. आता आपण जशी इंट्रोडक्शन केलेलं आहे की ज्यावेळेस गुलाल उधळला गेला 2 सप्टेंबर मुंबई आझाद या मैदानावर, मनोज जरांगे पाटील म्हणाले की आता मराठ्यांना आरक्षण भेटलेलं आहे, गुलाल उधळा. काय भावना आहेत तुमच्या एकंदरीत? जयजीजाऊ, सर्वप्रथम शिवशाहीच्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की मराठा आरक्षणाचा जो संभ्रम सध्या महाराष्ट्रात चालू आहे तो दूर करण्याकरता तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. खरं तर 2 सप्टेंबर 2025ला आझाद मैदानावर आम्ही प्रत्यक्षात उपस्थित होतो. मनोज दादांना त्याच्या 2 दिवस अगोदरसुद्धा आम्ही सांगितलं की दादा या ड्राफ्टमध्ये नवीन काही नाही आणि हैदराबाद गॅझेट ही जी काही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट जोपर्यंत त्याची डेफिनेशन क्लिअर होत नाहीत तोपर्यंत असा कुठलाही ड्राफ्ट आणून शासनाने जर का एखादा GR दिला तर त्याचं आरक्षण मिळत नसतं. पण मनोजदादा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि मनोजदादांनी तो ड्राफ्ट स्वीकारला. शेवटी आंदोलक नेतृत्व होतं, समाजाचा विश्वास होता, आमचं जे बोलायचं काम होतं आम्ही ते बोललो. कारण आम्ही नुसते अभ्यासकच नाहीत तर आम्ही रस्त्यावरचे आंदोलकसुद्धा होते. दादांना माहीत होतं, दादांनी आमचं मत ऐकून घेतलं. शेवटी नेतृत्व त्यांचं होतं, नेतृत्वाचा जो काही मान ठेवायचा तो आम्ही सगळ्यांनी ठेवला. आणि ते हैदराबाद गॅझेटचा जो काही शासन निर्णय आला, खरं तर तो हैदराबाद गॅझेटचा निर्णय नाही, तो मराठ्यांचा पराभवाचा निर्णय होता. मराठे जसे वाशीच्या वेशीवरून गुलाल उधळत गाव कोसाकडं आलेत आणि 1च महिन्यामध्ये त्यांना कळलं की या हैदराबाद अधिसूचनेत काहीच नाही सगळे सोयऱ्यांच्या. त्याच पद्धतीने आज 100 दिवसानंतर सुद्धा जर का आपण बघतोय तर फक्त 98 प्रमाणपत्र मिळालीत मराठवाड्यात. मराठ्यांचा विजय आहे का मराठ्यांना नेहमीच पराभवाचा गुलाल साजरा करण्याची सवय लागली आहे. म्हणून आम्ही त्या दिवशी सेम डे सांगितलं. आता तुम्ही म्हणले की 98 जणांना ते प्रमाणपत्र भेटलेत, तर बाकी लोकांना काय अडथळा येतोय, म्हणजे का भेटत नाही? खरं तर हैदराबाद गॅझेट लागू झालं हे जे मनोज जरांगेंनी आझाद मैदानावर सांगितलं, हे खरं आहे का की हैदराबाद गॅझेट लागू झालंय का? तर हैदराबाद गॅझेट नावाची कन्सेप्टच लागू झाली नाहीत. तो GR 2 सप्टेंबरचा सरळ सरळ एका वाक्यात असं सांगतो की मराठा समाजाच्या व्यक्तींना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा किंवा कुणबी याचं जात प्रमाणपत्र मिळण्याकरता हैदराबाद गॅझेटमधील नोंद विचारात घेऊ आणि त्याचं प्रमाणपत्र देण्याकरता एक कार्यपद्धती कशी विहित करायची आहे ते कार्यपद्धतीचं विश्लेषण त्या निर्णयात दिलेलं आहे त्यांनी. तो काही नवीन आरक्षणाचा GR नाही आहेत. पण मनोजदादा जरांगे किंवा बाकीचे तथाकथित अभ्यासक जे काही मांडणी करतायत एका बाजूचे, ते सांगतात की मराठे जिंकले आहेत.
आणि मनोजदादा सुद्धा सांगतात की मराठे जिंकले आहेत. तर खरं तर मराठे हारलेले आहेत. मराठे युद्धात जिंकतात आणि तहात हारतात. याच पद्धतीची परिस्थिती आझाद मैदानावर झाली. परंतु आता काही जे आमचे सहकारी आहेत ते सांगतात की मनोजदादाची तब्येत सिरियस होती. मनोजदादा ठीक आहे, आम्हाला मान्य आहे की आमचं लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा आमचा नेतृत्व जगलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही तो तहही सुद्धा केला असता. पण ज्या तहात काहीच मिळालं नाही तो तह काय कामाचा. फक्त नेतृत्व आज आमचं शाबूत आहे. लढायला आजही समाज त्यांच्या पाठीमागे यायला तयार आहेत. पण मराठी त्या दिवशी स्पेशल पराभूत झालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी किंवा विखे पाटलांनी मराठ्यांची सरळ सरळ दिशाभूल केली आहे. बरं, मला एक सांगा की याच्या आधी असं म्हटलं जातं परत मुंबईला जायची गरज काय पडली, कारण त्यांचं म्हणजे मराठा समाजाचं असं म्हणणं होतं, आंदोलकाचं असं म्हणणं होतं की वाशीपर्यंत एकनाथ शिंदेच्या काळात किंवा एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या काळात ज्यावेळेस वाशीपर्यंत आंदोलन गेलं होतं त्यावेळेस परत आल्याच्या नंतर असं झालं की आम्हाला गाजर देण्यात आले. आता परत एकदा गाजर भेटलंय का मुंबईला जाऊन? 100% मी गाजर म्हणण्यापेक्षा आहे का, कारण मराठ्यांच्या हातात गाजर देणं एवढे मराठे काय येडे नाहीत. मराठी हे योद्धे आहेत. मराठ्यांचा मोठा संघर्षाचा इतिहास आहे. पण मराठी फसलेत नेतृत्वाचा अभ्यासाचा अभाव असल्यामुळं. कारण की मनोजदादा जरांगे, कदाचित तुम्ही ते क्लिप पण बघितली असेल, मनोजदादा जरांगे त्या आझाद मैदानाच्या स्टेजवरून ज्यावेळेस विखे पाटील ती समिती आली होती त्यांनी सांगितले अभ्यासक फभ्यासक काही कामाचे नसतात. हे फक्त बोलले होते हे आझाद मैदानावर ते बोललेले होते. त्या स्टेजवरून, ज्या स्टेजवरून मराठ्यांचा आरक्षणाचा हा नवीन GR ते घेऊन आलेत त्या स्टेजवर ते बोललेत विखे पाटलांसमोर की अभ्यासक फभ्यासक काही कामाचे नसतात. आपण आंदोलक आहोत, आपण रस्त्यावर काम करतो, समाज दुसरे समाजाचे लोक आपण अंगावर घेतो, गुन्हे आपल्यावर पडतात आणि अभ्यासकांना आपण मान देतो ते शेंगा जोडायला लागतात. अशा पद्धतीचं एक त्यांचं जे काही बोलणं आहे ते नेहमीचं ग्रामीण भागातली जी शैली आहे त्यांनी ती बोलली. त्यांच्या मनात जरी त्याच्यामधला काही आविर्भाव नसेल तरी ते एक सरळ सरळ बोलून गेलेत. आणि दुसरीकडे तेच म्हणतात की मीच खूप मोठा अभ्यास आहे की मला बाकीच्याची गरज नाहीत. मग ही दुटप्पी भूमिका येते का काय? मग ती बाहेर जी मेसेज जातो समाजामध्ये की यार हा माणूस असा कसा वागू शकतो, याला तर समाजाने नेतृत्व दिलेत. अशा वेळेस जे कोणी अभ्यासक मतं मांडतात ते कुठंतरी या म्हणजे लॉबिंगला घाबरतात किंवा आपल्याला कुठेतरी एखादं काळं फासलं जातं की काय, किंवा उद्या आपल्या गाडीवर दगड मारला जाईल का, या पद्धतीची भीती असल्यामुळे काही अभ्यासक संभ्रमित बोलतात आणि मग समाज संभ्रमित होतोय. मला एक सांगा आता की जसं तुमचं म्हणणं आहे, पण जरांगे पाटील यांच्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे, तो का आहे मग? नाही, काय झालं, छत्रपती शिवरायांच्या काळातलं जर का आपण इतिहास बघितला, सर्वसामान्य माणसांनी छत्रपतींचं नेतृत्व स्वीकारलं. का स्वीकारलं? कारण छत्रपती सर्वसामान्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसलेत आणि गेल्या अनेक 350-400 वर्षामध्ये छत्रपतींसारखं नेतृत्व पुन्हा उभं राहीलच नाही. आणि शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील, या सगळ्यांनी वेगवेगळे कार्य केलेत. यांना तर म्हणजे हॅट्स ऑफ आहेत, ह्या लोकांच्या कार्याला तडजोडच नाही. पण मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये मराठा क्रांती मोर्चे जे निघाले ते बिगर नेतृत्वाचे निघालेत. आमच्या कोणीच नेतृत्व नव्हतं. समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावर आला, शांततेत आला, आपल्या मागण्या शासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलींनी ते नेतृत्व केलं आणि त्या व्यासपीठावरून, विचारपीठावरून मराठा समाजाची जे काही मागण्या होत्या त्या शासन दरबारी पोहोचवल्यात. परंतु त्याच्यातून काय काय साध्य झालं तर मराठ्यांना एक आरक्षण, ACBचं आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दिलं, कैलासवासी अण्णासाहेब पाटील महामंडळ चालू झालं, पंजाब मूक मोर्चांचेच सगळे फायदे आपल्याला आतापर्यंत जे मिळत आहेत. परंतु 23 ऑगस्ट 2023 मध्ये मनोज जरांगेचं आंदोलन चालू होणार अशा पद्धतीची ज्यावेळेस चर्चा चालू झाली, 29 ऑगस्टला मनोज जरांगे आंतरवाली सराटीत आरक्षणाच्या आंदोलनासाठी उपोषणाला बसलेत. 1 सप्टेंबरचा लाठीचार्ज सगळ्यांना सर्वश्रुत आहेत आणि भावनेचा उद्रेक झाला. समाज लाखोच्या संख्येने आंतरवलीकडे गेला, कारण की आमच्या आई बहिणींचं रक्त ज्यावेळेस सांडतंय त्यावेळेस आम्ही योद्धे समाजातले आहोत. त्यावेळेस सगळ्याच जाती धर्माची लोक आंतरवलीमध्ये गेलेत आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मुंबईचे नेते कधीच त्या मुंबईच्या व्यासपीठावरून खाली आले नाहीत, ते आज आंतरवलीच्या त्या उपोषणास्थळी आलेत आणि त्यांनी पाठिंबा दिला. ज्यांना जाणते राजे म्हणतो ते शरदचंद्र पवार आले, राज ठाकरे आले, सगळेच म्हणजे जे कोणी महाराष्ट्राचे तत्सम नेते होते ते आलेत आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. ती एक भावनिक लाट तयार झाली. ती भावनिक लाट तयार झाल्यानंतर की हो, हा प्रामाणिक नेतृत्व करणारा व्यक्ती आहे की एवढं सगळं होऊन सुद्धा आज तो उपोषण करतोय. आणि समाजाचं काय आहे, समाज विश्वास खूप लवकर ठेवतो, पण समाजाचा नेहमीच पानिपतमध्ये जसा विश्वासघात झाला तसाही विश्वासघात इथं होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता मला सांगा, मराठा समाजाचे सर्वात जास्त आमदार खासदार आहेत, तरी सुद्धा मराठा समाज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं आहे. त्याचं कारण आहे की आता असं म्हटलं जातं की ते प्रामाणिक नेतृत्व आहे. त्यांनी दुसऱ्या लोकांसारखं म्हणजे आमदार खासदारासारखे स्वतःचं घर भरलं नाही आहे, त्यामुळे संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी आहे.
तुम्हाला काय वाटतं मग, जसं तुम्ही म्हणत आहात की जरांगे पाटील आरक्षणाच्या बाबतीत काही चुकलेत का, की काय करायला पाहिजे होतं? खरं तर छत्रपती शिवरायांचा जरांगे पाटील आदर्श घेतात. आपण सगळे छत्रपती शिवरायांना मानतो. स्वराज्यातली लोकशाही ती भारतीय संविधानामध्ये आलेली आहे आणि कोणतीही घटनात्मक गोष्ट जोपर्यंत त्या घटनेच्या चौकटीत बसत नाही तोपर्यंत तिला कायदेशीर स्वरूप प्राप्त होत नाहीत. जरांगे पाटलांचं आंदोलन ज्यावेळेस चालू झालं तर जरांगे पाटलांना आरक्षणाचा कोणी शिकवला? ज्या अभ्यासकांवर जरांगे पाटील सध्या आरोप करतायत त्याच अभ्यासकांची पुस्तकं, त्याच अभ्यासकांची व्याख्यानं, त्याच अभ्यासकांचे सहकारी राहिलेले जरांगे पाटील आहेत ना. आज आम्ही जे कोणी बोलतोय त्याच अभ्यासकांकडून आम्ही शिकून बोलतोय ना. त्यांचीच पुस्तकं, त्यांनी सांगितलेले कायदे, त्यांनी सांगितलेल्या संविधानातल्या काही गोष्टी त्याच आम्ही वाचतोयत ना. मग आमच्यासारखी ग्रामीण भागातली पोरं आज तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या चॅनलवरून आम्ही बोलूची हिंमत कशी करू शकतो? कारण की आम्हाला आरक्षण समजून घेतले आम्ही. जरांगे पाटलांच्या गोद्यापट्ट्यामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाची लढाई उभी राहिली ही अचानक उभी राहिली का? तर याला गेल्या 7-8 वर्षाचा इतिहास आणि जरांगे पाटलांचा 2012 पासूनचं शिवबा संघटनेच्या माध्यमातून उभं राहिलेलं काम. 128 गावं जे साधारण जरांगे पाटील नेहमी बोलताना सांगतात की आमचा सगळ्या आंदोलनाचा खर्च 128 गावातली गावकरी करतात. त्या गावामध्ये आरक्षण समजलंय म्हणून समाज त्या आंदोलनाला ताकद देतोय. आणि जरांगे पाटलांनी जे काही नेतृत्व उभं केलं हे अचानक नाही झालं. याला खूप मोठा संघर्षाचा काळ गेलाय. जरांगे पाटील प्रामाणिक आहेत का? हो, जरांगे पाटील प्रामाणिक आहेत. जरांगे पाटलांचं नेतृत्वाला डाग नाही हो, डाग नाही आहेत. जरांगे पाटील सगळी भूमिका लाईव्ह मांडतात, मान्य आहेत. पण जरांगे पाटलांकडे काय नाही तर टीमवर्क नाही. जरांगे पाटलांकडे काय नाही आहे तर गाईडलाईन देणारे लोक नाहीत. आणि जरांगे पाटलांकडे जी लोक होती त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या बडव्याने, जसं पांडुरंगाला पंढरपूरच्या पांडुरंगाला बडव्यांनी घेरलेलं होतं त्याच पद्धतीने या अंतरावलीच्या पांडुरंगाला, ज्याला मराठ्यांचे आता पंढरी म्हटलं जातं, त्या पांडुरंगाला काही बडव्यांनी घेरलेलं होतं. मग त्यांनी काही अभ्यास, आज अपवाद वळखता काही बडवे आजही त्यांच्या आजूबाजूला घुटमळत राहतात. जरांगे पाटलांना ते लक्षात येत नाही, कारण की त्या माणसाला काय सर्व त्यांनी सांगितलं, सगळे या, सगळे मतभेद विसरून सगळे या, कारण हा समाजाचा लढा आहे. जरांगे पाटील जी म्हणजे एकदम सरळ भूमिका मांडतात, स्पष्ट भूमिका मांडतात. पण आजूबाजूला सराउंडिंगमध्ये कोण कोण लोक आहेत ते त्यांचे काय वैयक्तिक फायदे करून घेतात. कोणीतरी जरांगे पाटलांकडे जातं, मोठा हार घालतं आणि फोटो काढून स्टेटसला ठेवतं आणि मग कोणतरी अधिकाऱ्यांना सांगतं की जरांगे पाटील माझ्या जवळचे आहेत. मग टेंडर घेणे असेल, काहीतरी कामं मिळवणे असेल, स्वार्थ असावा पण स्वार्थातून परमार्थ पण साध्य झाला पाहिजे. समाज हित जपता जपता स्वतःचं कुटुंब जर का मोठं केलं तर हरकत नाही ना. रयते स्फोटास लावणे हा छत्रपती शिवरायांनी कानमंत्र दिला होता किंवा जयघोष केला होता, तोच जरांगेंनी जर का पुन्हा केला असता तर मग ठीक होतं. पण जरांगेंनी असं सांगितलं नाही ना की तुम्ही तुमची पोटं भरा. जरांगेंनी सांगितलं पहिले समाज हित बघा. नाही, पण याच्यात आता जरांगे पाटलाची चूक काय आहे? जरांगे पाटलांची चूक अशी आहे, चूक म्हणण्यापेक्षा जरांगे पाटलांना ते नकळत लक्षात येत नाहीत. अनेक मराठा अभ्यासकांनी जरांगे पाटलांना किंवा अनेक कायदे पंडित जी मंडळी आता आहेत, बरेच जण म्हणतात की जरांगे पाटील ठीक आहे, आता ते आंदोलक आहेत तर त्यांनी काय अभ्यासक किंवा काही एखादी वकिलाची टीम सोबत ठेवली ते सांगतो की काही कायदेशीर मंडळी जी आपली इथरची, ॲडव्होकेट विजय सपकाळ साहेब असतील, ॲडव्होकेट चंद्रकांत थोरात असतील किंवा पुण्याचे काही ॲडव्होकेट मंडळी असतील किंवा आता मुंबईचे ॲडव्होकेट राजेश टेकाळे, आशिष गायकवाड, ही मंडळी आहेत. याच्यातली जी जात पडताळणीची जी कामं करणारी मंडळी आहेत ना, स्पेशलिस्ट, किंवा जात न्याय पडताळणी केल्यानंतर काय काय नॉर्म्स असतात, काय काय अडचणी येतात किंवा जे काही केसेस ते हायकोर्टात खंडपीठात लढतात, ह्या मंडळींनी जरांगे पाटलांशी जाऊन चर्चा केली ना. पण जरांगे पाटलांची आजूबाजूची मंडळी लक्षात आहे की जरांगे पाटील जर का हुशार झाले तर मग हे आपलं बाकीचं चालणार नाही. मग ते जरांगे पाटलांमध्ये आणि यांच्यामध्ये जे काही अंतर तयार करण्याचं काम आहे ही चांडा चौकडी करते, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण काही अभ्यासक माझ्याकडेही बोलताना बोललेत की जरांगे पाटील ऐकूनच घेत नाहीत. पण जरांगे पाटील ऐकून घेतात, फक्त त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगावं लागतं. आणि जरांगे पाटलांकडे जर का आज कोऑर्डिनेटर टीम आहे की एखादं सभा अरेंज करायची तर प्रदीपदादा सोळंके, रवींद्र बनसोड सर, किशोर चव्हाण, विजय काकडे किंवा शहरातले आम्ही सगळेच मंडळी एखादी सभा अरेंज करायची, एखाद्या जिल्ह्यातले समन्वयक असेल, या सगळ्यांनीच मदत केली ना. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा, मराठा महासंघ किंवा छोट्या मोठ्या ज्या काही आता संघटना निर्माण झाल्या मराठ्यांच्या, या सगळ्या लोकांनी जरांगे पाटलांच्या महाराष्ट्रातले दौऱ्याचं नियोजन केलं. मग हे टीमवर्क होतं म्हणूनच शक्य झालं. पण जिथं खरी लढाई आहे, जिथं सरकारसोबत डिबेट करायचं आहे, त्यावेळेस जरांगे पाटलांनी एक प्रयोग केला आणि जरांगे पाटील आता सांगतात की ते अभ्यासक तत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारसोबत मॅनेज झाले. मग माझं म्हणणं मॅनेज झाले म्हणजे नेमकं काय झालं? पैसे दिलेत का? मग जर का एखाद्या अभ्यासकाला पैसे येत असतील याचा अर्थ त्याचं म्हणणं खरं आहे म्हणूनच सरकार त्याला पैसे देत असेल ना. मग त्याला आपल्याजवळ ठेवा ना आणि त्याचं जे म्हणणं आहे ते तुम्ही तुमच्या तोंडाने मांडा. जरांगे पाटलांचं एक अधिकारशाही ज्याला आपण म्हणतो की मीच बोलेल, मीच करेल, मीच सगळं करेल, या गोष्टीला अनेक अभ्यासकांनी आक्षेप घेतला.
पण जरांगे पाटलांना कोणी मॅन टू मॅन बोललं का, फेस टू फेस जाऊन बोललं का जरांगे पाटील हे सुधारणा झाल्या पाहिजे, तर हे अनेक लोकांनी बरेचसे अभ्यासक जरांगे पाटलापर्यंत गेले असतील, त्यांनी ह्याच गोष्टी जसं आपण बोलतोय तशा काही गोष्टी सांगण्याचं तेच मी सांगतो की अनेक लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही जी आजूबाजूची बसलेली मंडळी आहेत ना, तर ही 20-30 वर्ष संघटनेत काम केलेली मंडळी आहेत. ही काही सर्वसाधारण कार्यकर्ते नाहीत, हे रस्त्यावरचे आंदोलक कार्यकर्ते राहिलेले आहेत. हे प्रचंड हुशार लोक आहेत. यांना माहिती आहे की कोण मावळा आहे आणि कोण कावळा आहे. त्याच्यामुळे ते मावळ्याला जवळच येऊ देत नाहीत. ते एका मानेची मनी सगळे एकत्र येऊन जातात आणि मग जरांगे पाटलांना डायव्हर्ट करतात. पण जरांगे पाटील काही साधा सुद्धा कार्यकर्ता नाही आहे. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस सारख्याला जर का त्या ठिकाणी नीट केलं तर हे कार्यकर्ते पण जरांगे पाटलाला काय वाटतं, जब तक घोडे नाही मिळते तब तक गधे से काम चला लो. हे नेतृत्वाचे गुण असतात, ते नेतृत्व करतात. पण अष्टप्रधान मंडळ जसं एका टीव्ही चॅनलवर आलं की जरांगे पाटलाचं हे अष्टप्रधान मंडळ आहेत. मग ते अष्टप्रधान मंडळ काय काम करतात, तर ते कॉर्डिनेट करण्याचं काम चांगलं करतं, दौरे करण्याचं काम चांगलं करतं. पण ज्यावेळेस खरी समाजाचं हातात काहीतरी मिळवायचं आहे, ज्यावेळेस शासनासोबत दोन चर्चा, कारण कोणतीही चर्चा आंदोलनातून तुम्हाला चर्चाच करावं लागते ना. आंदोलनाचं नेतृत्व करणारी एक टीम आणि त्या आंदोलनाच्या बॅक स्टेजला त्या आंदोलनाचं सगळी जी काही भूमिका पार पाडायची की आंदोलन कुठं थांबवायचं आहे, काय मिळवायचं आहे, समाजाला काय अपेक्षित आहेत, अशा जो काही एक चर्चाचा जो भाग असतो तो सरकारसोबत दोन हात करण्याची जी तयारी आहे. सरकारचे काही लोक अभ्यासक असतात आणि सरकारमध्ये ही गेलेली लोक, ही मंडळी ही काय साधी नाहीत ना, ही तुमचं आमचं रक्त शोषून तिथे गेलेली मंडळी आहेत ना. तर त्यांना त्याच पद्धतीने उत्तर द्यावं लागतील, त्याच पद्धतीने त्यांच्यासोबत चर्चा करावं लागेल. आणि समाजाच्या पदरात जास्तीत जास्त काय, कारण सगळ्यांचे उद्दिष्ट चांगले आहेत. मग ती चांडा चौकडी असो, जरांगे पाटील असो का तुम्ही आम्ही असो, सगळ्यांचं उद्दिष्ट समाजाला जास्तीत जास्त समाजाचा कसा फायदा झाला पाहिजे. पण कोणता फायदा जास्त आहे याच्यामध्ये मतभेद होतात आणि मग ते मतभेद मनभेदात होतात आणि मग मी तू मोठा का मी मोठा आहे याच्यात संघर्ष तयार होतात आणि विभागणी होत जाते. आणि सरकारला तेच पाहिजे की तुटाफूट झाली पाहिजे. जरांगे पाटलांनी कोटी समाज एकत्र केला, पण त्याला दिशा दिली पाहिजे, त्याला ट्रॅक ठरवला पाहिजे, कोणत्या मार्गाने कसं गेलो पाहिजे, काय काय पहिले मिळवलं पाहिजे. मी तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, ज्या समाजाने आरक्षण मागितलं नाही त्या समाजाला 10% आरक्षण मिळत आहेत. EWS म्हणजे मी कोणाला आरोप करत नाहीत, पण ज्यांनी कधी संघर्षच केला नाही त्यांना आरक्षण फुकटात मिळालं आणि तुम्ही 40 वर्ष लढतायत आणि तुम्हाला अजूनही तुमच्या पाय ओढण्याची आता कामं चालू आहेत. जरांगे पाटील जसं शिंदे सरकारच्या काळामध्ये आपल्याला 10% आरक्षण भेटलं होतं, पण जरांगे पाटील असं म्हणाले किंवा मराठा आंदोलक असं म्हणाले की 10% टिकणार नाही आणि आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. तर आता याच्या आधी आपल्याला EWS होतं, SCBC होतं, त्यानंतर 10% शिंदे सरकारचं होतं. नेमकं याच्यात कुठला फायदा, म्हणजे फायदा कशाचा होईल आपल्याला? मराठा समाज जर ओबीसी मध्ये गेला तर खरंच फायदा होईल की 10% जे भेटले शिंदे सरकार की त्यामध्ये जास्त फायदा आहे की EWS मध्ये फायदा जास्त आहे? सर मी याच्यात एक सांगाल, कोणीतरी कोणासाठी काहीतरी बोलते, मी हे वाक्य नेहमी बोलत असतो. अभ्यासकांमध्ये पण आता गटतट झालेत. अभ्यासक काय म्हणतात, जे शिंदे समर्थक असतील की त्यांना वाटतं की शिंदेंनी 10% आरक्षण दिलेत. मग हे जे कंजेस्टेड आरक्षण आहे, ज्यांना आपण म्हणतो की ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांचा समावेश केला, हे ते 1991ला पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी पहिली मागणी केली आहे की मराठा सेवा संघाची स्थापना झाल्यानंतर एक शासकीय कर्मचाऱ्यांची संघटना होती, त्याच्यातून एक समाजासाठी काय काय मागितलं पाहिजे. तर मग शासन दरबारी काम करणाऱ्या लोकांनी शासनाकडेच मागितलं की मराठा समाजाचा ओबीसी समावेश करावा. मग नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये मराठा समाज, मग तो संघर्ष चालला. तर त्याच्यानंतर खत्री आयोग आला. खत्री आयोगातून 1991 पासून हा लढा खरा तर चालू झाला की मराठ्यांच्या आरक्षणाची मुळात मागणी की जातनिहाय आरक्षण. 1982ला 22 मार्च 1982ला कैलासवासी स्मृतिशेष अण्णासाहेब पाटलांनी मुंबईमध्ये मोर्चा नेला. 16 मागण्या होत्या, त्याच्यातली एक मुख्य मागणी होती की 1982ची 22 मार्च 1982ला कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी मुंबईच्या त्या ठिकाणी मंत्रालयावर तो मोर्चा नेला आणि मागणी केली की मराठ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्या, म्हणजे सगळ्याच समाजाला ते आरक्षण आर्थिक निकषावर जाईल. पण 23 मार्चला ते काही झालं नाही आणि आपल्यातून स्मृतिशेष अण्णासाहेब पाटील गेलेत. योगायोग असा आहे की 23 मार्च 1994ला एक GR येतो ज्याच्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणावर पानिपत म्हणजे पाणी फेरलं असा जो आरोप काही मंडळी करतात, त्याच्यात किती तथ्य तो एक नवीन विषय होऊ शकतो. शरद पवारांवर त्याच्यावर आरोप होतात. पण 1995ला ज्यावेळेस युती शासन आलं त्यावेळेस मराठा सेवा संघ आणि छाव्याची स्थापना देवीदासजी वडजे, स्मृतिशेष देवीदासजी वडजे सरांनी केलेली होती. मग किशोर चव्हाण असतील, आत्ताचे चंद्रकांत बराड असतील, वाकडे काका असतील किंवा तत्कालीन अण्णासाहेब जावळे पाटील असतील, माणिकराव शिंदे, ही सगळीच मंडळी त्या लढ्यामध्ये होती. आणि त्यावेळेस एक मागणी आली की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पुन्हा एकदा ती जोर धरली, पण मराठ्यांना आरक्षण कशातून? मग एकामेकाची जी मतांतरे होती ती एकत्रित केली आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे.
मग छावानी ती मागणी लावली. छावाची म्हणजे त्यावेळेस कधीपासूनची मागणी आहे OBC? 1991 पासूनची मागणी, पण 94 नंतर जोर धरला, कारण 94 ला एक जी आर म्हणजे आला. तेव्हापासून होतं की ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण हवं. 100% तेव्हापासूनच होती. 95ला ज्यावेळेस युती शासन आलं, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर रेखाताई खेडेकर आमदार झाल्यात भाजपकडून, आणि मराठा सेवा संघाने जोर धरलेला होता. आणि मग ती चळवळ 1999 पर्यंत इतका उद्रेक झाला या आरक्षणाचा, तर 1999ला शरद पवारांनी नवीन पक्ष स्थापन केला. त्याला मराठ्यांचा पक्ष सुद्धा म्हटलं गेलं त्या काळामध्ये. पण सगळे सरदार त्या पक्षात गेल्यानंतर 1999ला एक खत्री आयोग आला. 99 ते 2003 मध्ये त्या खत्री आयोगाने जो काही अहवाल तयार केला, सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते 2004ला. 1 जून 2004ला एक जी आर येतो. त्या जी आरमध्ये शासनाने जे स्पष्ट लिहिलेलं आहे की कुणबीच्या 83 नंबरची जी जात आहे त्याच्यासमोर पोट जातं म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी मराठांच्या ज्यांच्या 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत, 1967 ही मानवी दिनांक आपल्या भारताने त्या ठिकाणी म्हणजे नेमून दिलेली आहे की याच्या अगोदरचे जे काही महसुली पुरावे असतील किंवा शालेय दप्तरचे पुरावे असतील किंवा शासन दप्तरचे असतील, या मानवी दिनांकाच्या अगोदर ज्यांच्याकडे पुरावे असतील जातीचे, त्यांनाच ते आरक्षण मिळेल. आणि कुणबीच्या पोट जातीसमोर मराठा कुणबी आणि कुणबी मराठाची नोंद झाली 1 जून 2004च्या जीवनुसार. आज जे मनोज जरांगे यांचं आंदोलन चालू आहे, ज्याच्यातून ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्या नोंदीचं जे काही श्रेय आहे ते 1 जून 2004च्या जी आरला जातं, कारण त्या जी आरनुसार आम्हाला आरक्षण मिळतंय जरी आमच्या नोंदी आज सापडल्या तर. पण हे आरक्षण जुनं आहे, पण नव्या म्हणजे जुन्या कडीला नवीन फोडणी देऊन हे भाजप आणि काही एकनाथ शिंदेंनी जो खेळ केला मतांचा राजकीय सत्ता मिळवण्याचा, पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस ईडीच्या चौकशीत अडकलेली सगळी नेते मंडळी आहेत, त्यांनी पेरलेलं झाड त्याला फळं लागली आहेत, त्यांना ती फळं सुद्धा तोडता येत नाहीत. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती. एकीकडे मंडल आयोगाला विरोध करणारं भाजप, शिवसेनेतून छगन भुजबळ मंडल आयोगाला विरोध होतोय म्हणून बाजूला पडले. छगन भुजबळांना 1992 कळलं, 90च्या दशकात कळलं की आपल्या जातीला काय पाहिजे. मग शरद पवारांना कळलं नसेल का? तर 100% कळलं. पण मराठ्यांची मानसिकता होती का आरक्षण स्वीकारण्याची? म्हणजे कोणीतरी एक दलित नेते आहेत बहुजन चळवळीतले, ते असं म्हटले की जी जात एकेवेळी आरक्षणाला मागासलेपणाचं लक्षण म्हणत होती, आज त्याच मागासलेपणाच्या लक्षणाला ते सर्वोच्च मानायला लागलेत. मग मराठी कुठं होतेत आणि कुठं आलेत हे आपल्या नेतृत्वाला समजत नाही का? 1 जून 2004 पर्यंत मराठा कुणबी मराठा हे आरक्षणात आलं जरी असलं, तर त्यानंतर मग बापट आयोगाला बापट अशी मागणी तयार झाली की सरसकट मराठ्यांना शब्द लक्षात ठेवा की ओबीसी समाविष्ट करण्यात यावं. कारण की आमचे जे रोटीबेटी व्यवहार होतात, आता मी मराठवाड्यातला आहेत आणि माझी आई पश्चिम महाराष्ट्रातली, तिचं मूळ गाव कोपरगाव तालुक्यात, ती देशमुख मराठा, मी पाटील मराठा. मग देशमुखांचे पाटलाचे सोयरे संबंध झाले ना. मग माझे मामान ते ओबीसीमध्ये निघतात, म्हणजे त्यांचं कुणबी निघतं. आता माझी आत्या जळगावमध्ये दिली आहेत, खानदेशमध्ये दिली आहेत, तिचं आता तिकडचं सासरचं कुणबी निघतं. मग मराठा आणि कुणब्यांचे म्हणजे कुणबी आणि मराठा हे एकच आहे, त्यांच्या रोटीबेटी व्यवहार होतात. याचे 123 पुरावे गायकवाड आयोगाकडे दिल्यानंतर शास्त्रयुक्त पद्धतीने गायकवाड आयोगाला जो अहवाल दिला मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, तो कोर्टाने फेटाळला, पण पूर्णपणे फेटाळला नाही. हा एक आरक्षणाचा इतिहास सुद्धा झाला. पण 2009ला ज्यावेळेस अशोक चव्हाण मुख्यमंत्री होतात, विलासराव जातात, विलासरावांच्या नेतृत्वामध्ये म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, हिवाळी अधिवेशनावर पहिला आरक्षणाचा मोर्चा 2007-08च्या दरम्यानमध्ये मराठा समाजाच्या सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा या संघटनेने लाखोच्या संख्येने मराठी तिथे गेलेत. विलासरावांनी 6 महिन्याचा कालावधी मागून घेतला. आणि तुम्हाला कदाचित आठवत असेल की मराठवाड्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक इथं मार्चच्या दरम्यानमध्ये होणार होती. त्यावेळेस संभाजी ब्रिगेडने मोठा मोर्चा 17 मार्चच्या दरम्यान काहीतरी ती घटना आहे 2008-09ची, पण मंत्रिमंडळाची बैठकच त्यांनी कॅन्सल केली. हा इतिहास आहे. हा इतिहास आजच्या नेतृत्वाला माहिती आहे का? आजचं नेतृत्व त्यावेळेस कुठं होतं? मग जे कोणी नेतृत्व असतील, म्हणजे मी गल्लीपासून दिल्लीपर्यंत बोलतो, गल्लीतला गोंधळ आज दिल्लीत चाललाय, हे तुम्ही काल परवा बघितलं असेल. मग हे काय चाललंय नेमकं? समाजाच्या पदरात गुलाल पडलाय म्हणून तुम्ही सांगतात आणि समाजाला 100 प्रमाणपत्र मिळतात. मला लाज वाटते कधी कधी की देवेंद्र फडणवीस काल परवा मुख्यमंत्रीच नव्हते तुम्ही, ज्यावेळेस राज्याला अधिकार नव्हते त्यावेळेस तुम्ही आम्हाला आरक्षण देतात, केंद्राने तुमचे अधिकार काढले. मग तुम्ही समाजाला नाही, तुम्ही देशाला फसवलेत, तुम्ही महाराष्ट्राच्या तमाम जनतेला फसवलेत. संविधानिक पदावर राहिल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राच्या भारताच्या प्रत्येक नागरिकाला तुम्ही फसवलेत. जे अधिकार तुम्हाला नाहीच, तुम्ही त्याचं आरक्षण आम्हाला दिलं आणि नंतर तुम्ही ते उद्धव ठाकरेंवर खापर फोडतात की यांच्या कार्यकाळ जे आरक्षणच लिगल नाही ते टिकणार कसं?
हा सगळा इतिहास जर का आपण बघितला ना तर आरक्षण इतका गुंतागुंतीचं केलं म्हणून मतमतांतरं झाली आहेत. बरं, आता जे सर्वात आधी 16% देवेंद्र फडणवीसच्या काळात म्हणजे मूक मोर्चाच्या नंतर भेटलं होतं आपल्याला, बरोबर आहे. त्यानंतर ते टिकलं नाही. त्यानंतर EWS मला वाटतंय ना, EWS आलं त्याच्यानंतर. तर EWSचा सध्या आपल्याला फायदा आहे की नाही मराठा समाजाला? नाही, काय हा संभ्रम आहे. म्हणजे खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. काय झालंय, नारायण राणे समितीने आपल्याला आरक्षण दिलं. पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री होते. नारायण राणे ही समिती होती, ही घटनात्मक समिती नाही, तिला कुठलेही अधिकार नाहीत. तरीही महाराष्ट्रामध्ये नारायण राणे समिती फिरली आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठ्यांच्या पदरात काहीतरी पाडून द्यायचं म्हणून मराठ्यांना SCBC नावाचं आरक्षण देण्यात आलं. त्याला 16% आरक्षण मराठ्यांना शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या दिलं, 4% मुस्लिमांना दिलं. ते कोर्टात गेलं. 2014मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत. आता देवेंद्र फडणवीस म्हणजे मराठ्यांचे म्हणजे कर्दन काळ ठरलेले आहेत. त्यांनी ते आरक्षण घातलं, जाणीवपूर्वक घातलं. बरं, ते आरक्षण घातल्यानंतर कोपर्डीची श्रद्धाताईचं जे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 13 जुलै 2017च्या दरम्यान ते प्रकरण घडलं आणि कोपर्डीच्या ताईवर जो अत्याचार झाला त्याच्यानंतर मराठा समाजाचा उद्रेक, लाखोच्या संख्येने मराठे आले, मूक मोर्चे झालेत. आणि मग ह्या मूक मोर्चातल्या 33 मागण्या होत्या, 32-33 मागण्या होत्या. त्यातली प्रामुख्याने त्या आरोपींना फाशी देणे असेल, त्यानंतर मराठा आरक्षण असेल, कर्जमाफी असेल, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये होते. अण्णासाहेब पाटील असेल. मग आता 33-32 पैकी काय द्यायचं समाजाला? आता आरोपींना फाशी देण्यासाठी उज्ज्वल निकम नेमण्यात आले. फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालली. त्याच्यातला आरोपी पण आता त्याने आत्महत्या केलेली आहे एका आरोपीने. मग नंतर मराठ्यांना काय, मग गायकवाड आयोग नेमला. म्हणजे 14/11/2018ला तुम्ही गायकवाड आयोगाची स्थापना करतात आणि 14/8 म्हणजे 14 ऑगस्ट 2018ला तुमचे केंद्राने अधिकार काढून घेतलेले आहेत की राज्याला अधिकारच राहिले नाहीत मागास आयोग नेमण्याचे आणि तुम्हाला एखादी जातीला आरक्षण देण्याचे. ते तुमचे अधिकार काढले असताना मग त्यावेळेस हे मराठा अभ्यासक जे कोणी होते यांनी विरोध केला ना. यांनी सांगितले हे चुकीचं आहे. सेम डेला डॉक्टर शिवानंद भानुसे, राजेंद्र कोंडरे, प्रवीणदादा गायकवाड, खेडेकर साहेब, बाळासाहेब सराटे, आमच्यामध्ये विचाराची मतभेदता असेल पण समाजाचं उद्दिष्ट सगळ्यांचं चांगलं असल्यामुळे सगळ्यांनी त्यावेळेस विरोध केला. आणि सेम डे नारायण राणे समितीचं ज्यावेळेस आरक्षण आलं सेम डे सांगितलं संभाजी ब्रिगेडने की हे आरक्षण टिकणार नाही. गायकवाड आयोगाचं आरक्षण आलं तेही सांगितलं टिकणार नाही. पण ते 3-4 वर्ष कोर्टामध्ये देवेंद्र फडणवीसने सत्तेसाठी टिकवलं. आणि महाराष्ट्राचे महायुती त्यांनी नंतर सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी मला ती भूमिकाच मांडू दिली नाही म्हणून उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये ते आरक्षण कोर्टात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं. म्हणजे मुंबई हायकोर्टात टिकतं आणि ते तिकडं वरती नाकारतं. मग हे नेमकं काय चाललंय? आणि आता न्यायाधीशाची म्हणजे न्यायपालिका कोणाच्या ताब्यात आहे हे आपण सर्वजण पाहतो. कोणाचा पक्ष कोणाच्या घरात चाललाय, कोण कोणाचा बाप पळवतोय, ही सगळी भूमिका झाल्यानंतर समाजाच्या पदरात काय पडतं? मग 2019ला केंद्रामध्ये एक कायदा होतो, 103वी घटना दुरुस्ती होती. 103वी घटना दुरुस्तीमध्ये आर्थिक दुर्बल घटकासाठी न मागता एक आरक्षण येतं. मग इंदिरा आणि केसची जी 50%ची कॅप घालून दिलेली आहे, 50%ची मर्यादा, ती ॲटोमॅटिकली महाराष्ट्रात तर 52%, तामिळनाडूमध्ये 70-72% पर्यंत गेली, राजस्थानमध्ये जास्त आहे, छत्तीसगडमध्ये जास्त आहे. हे सगळीकडे वाढलेली असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती नसल्यामुळे, कारण मराठे हे सर्वपक्षीय आहेत. मराठे शिवसेनेत आहे, भाजपमध्ये, काँग्रेस, राष्ट्रवादी, उरले सुरले, वंचित सगळे छोट्या मोठ्या पक्षात मराठे विभागलेले आहेत. कारण मराठे हा राजकारणाशी निगडीत असलेला सत्ताधारी समाज आहे असं सांगितलं जातं. पण मराठ्यांची ग्रामीण भागात अवस्था जाऊन बघा, नरेगाच्या कामावर सगळ्यात जास्त मराठे आहेत ना. हे मराठ्यांची कोणी सामाजिक परिस्थिती सांभाळतं का? मराठ्यांच्या पोरी लग्नाला आल्या तर बापाला गळफास घ्यावा लागतो, ही परिस्थिती करायला लग्नाला पैसे नाहीत. मग हे सामाजिक माग असले पण इतर जातीतल्या नेतृत्वांनी पण समजून घेतलं पाहिजे किंवा आपल्या जातीतल्या नेतृत्वांनी पण समजून घेतलं. आणि आरक्षणाने सगळे प्रश्न मिटतील का? तर मिटणारच नाहीत. पण आरक्षणाची जी काही संभ्रमित अवस्था या नेतृत्वांनी तयार केली, जे काही राजकीय नेतृत्व करतं, मग एका ताटात द्यायचं आणि दुसऱ्या ताटातून काढून घ्यायचं, हा जो काही प्रकार चालला, म्हणजे ज्या जातीला आत्तापर्यंत महाराष्ट्रात किंवा भारतात आरक्षण मिळालं, कुठल्या जातीचं आरक्षण काढून घेतलं एखाद्या न्यायपालिकेने किंवा एखाद्या सरकारने? फक्त मराठ्यांच्या बाबतीत हे झालेलं आहे. हे माझ्या माहितीप्रमाणे मला माहिती आहेत, कारण मी त्या जातीचा आहे. माझ्या जातीला जे आरक्षण 2013मध्ये दिलं, 2016-17मध्ये दिलं, 2021मध्ये आता पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दिलं 10%. हे आरक्षण दरवेळेस काढले घेतात. आणि आमची मुळात मागणी काय आहे की आमच्या समाजाला सरसकट OBC समाविष्ट करा. कारण की काका कालेकर आयोग जो 1953-54च्या दरम्यान आला, त्यांनी जो सर्वे पूर्ण भारतात केला होता त्याच्यात मराठा समाज आरक्षणात होता.
बी.डी. देशमुखांचा आयोग ज्यावेळेस नेमला गेला, समिती ज्यावेळेस नेमला गेली, बी.डी. देशमुखांनी ज्या जाती भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या ज्या जाती होत्या त्याच्यामध्ये मराठा ही जात वगळण्यात आली आणि ज्या जाती नव्हत्यात म्हणजे जे आता 1994च्या JR मध्ये जाती घुसवल्या ह्या त्यावेळेस पण आता पण घुसवल्या मला वाटतं काही महिन्याआधी बऱ्याचशा जाती ऍड झाल्या त्याच्यामध्ये. जाती ऍड होणे म्हणजे काय की एखादी उदाहरणार्थ मी कोणत्या जातीला द्वेष देत नाही, मी सगळ्या म्हणजे ज्या जातीचं नाव घेणार त्यांची माफी मागतो. सोनार जातीचं अनुक्रमांक आहे. सोनार जाती समोर जर का सोनार जातीमधल्या पोट जाती जर का ऍड केल्या, नवीन जात ऍड होणे म्हणजे काय त्याच्या पोट जाती त्याच्यात समाविष्ट करणे, ही दिशाभूल केली जाते. त्या पोट जाती त्याच्यात ऍड होतात. म्हणजे जर का 1967-68 दरम्यान जर का 180 जाती होत्या तर त्या आता 350-400च्या वरती गेल्यात. आता 9 जानेवारी 2025ला काही जाती ऍड केल्यात त्यांनी. मग ह्या जाती समाविष्ट होणे कारण ह्या पोट जातींचा शोध लागतोय किंवा ते मागणी करतात, पण या जातींसाठी आयोग नेमल्या जातात का, या जातीसाठी सर्वे होतो का, तर अशा कुठल्याच प्रकारचं काही यांच्यासाठी कृती कार्यक्रम आखले जात नाहीत. पण मराठे संख्येने जास्त आहेत, मराठी आरक्षणात आल्या तर बाकीच्यांची गोची होती असा संभ्रम निर्माण केला जातो. आजही मराठी ओबीसी मध्ये आहेत ना, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातला, विदर्भातला, आता मराठवाड्यातला आहेत ना आम्ही ओबीसी मध्ये. उलट मी ओबीसी म्हणजे लक्ष्मण हाके सारख्या मोठ्या अभ्यासकाला विनंती करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा छगन भुजबळ साहेब असतील, ॲडव्होकेट मंगेश ससाण्यांना माझी भाषा लवकर समजेल, ते माझे मित्र आहेत. तुम्हाला जर का ओबीसींची आरक्षणाची टक्केवारी वाढवायची असेल तर मराठा हा सांस्कृतिक योद्धा राहिलेला आहे, मराठा हा रणांगणावर योद्धा राहिलेला आहे आणि मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा, हे छत्रपती शिवरायांनी आम्हाला सांगितलं असेल तर तुम्ही आमचे रक्ताचे बांधव आहात ना. आपण सगळे ओबीसीत जाऊ आणि ओबीसीची जी 27% आता आहे मर्यादा ती आपण वाढवून घेऊ ना. केंद्रात आपलं सत्ता आणू आपण सर्व एका ताटात जर का बसलो तर नक्कीच आपण जे काही आपल्या वाटेला नाही तेव्हा आपण वाटूनच घेऊ ना. मग 50%ची कॅप केव्हा ज्यावेळेस जी तुटल, ज्यावेळेस ओबीसी आणि मराठा एकत्र येतील. मुळात आम्ही एक आहोत पण राजकीय दृष्ट्या आम्हाला वेगवेगळं केलेत आणि मग सांगितलं जातं की हे राजकारणात येतील, हे नगराध्यक्ष होतील. अरे जर का तुमचे नगराध्यक्ष आणि तुमचे आमदार होऊनच तुमच्या समाजाचं भलं झालं असतं, तुमच्या म्हणजे आपल्या समाजाचं भलं झालं असतं, तर सगळ्यांची संख्या आहे ना आज आमदार खासदारामध्ये, सगळ्यांचे मुख्यमंत्री होऊन गेलेत. मग का समाज विकसित झाला नाही? तुम्ही जसं म्हणलं की आपण ओबीसी मध्ये गेलो पाहिजे, तुमची मागणी किंवा अभ्यासकाची मागणी तीच आहे. मुळात तोच पर्याय आहे, अंतिमतः घटनात्मक पर्याय तोच आहे की जर का समाजाला शाश्वत आरक्षण लागत असेल तर ईडब्ल्यूएसचं एक आरक्षण त्याचा केंद्रामध्ये ते कायदा झालेला आहे, सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं, ते पण त्यांनी तसं ठेवलेलं आहे. नाही पण आता शिंदे सरकारच्या काळात 10% आरक्षण जे दिलेलं आहे ते अजूनही आहे, त्याचा फायदा होतोय का? 100%. काय मी तेच सुरुवातीला तेच सांगितलं की कोणीतरी कोणासाठी काहीतरी बोलतात. जी मराठा क्रांती मोर्चामधली तत्कालीन जी समन्वयक होती ती आज शिंदे सरकारसोबत त्यांच्या पक्षामध्ये आहेत. मग शिंदे सरकारने दिलेलं आरक्षण हे शाश्वत आहे का? तर हे बिलकुल शाश्वत नाहीत. हे घटनात्मक आहे का? हे घटनात्मक आहे. कारण 50%ची ओलांडली, 10% जाऊ शकतं, 10% 100% जाऊ शकतं. जोपर्यंत मी राजा आहे तोपर्यंत प्रजेला, आता बीजेपी जोपर्यंत ही सत्ता आहे तोपर्यंत ते आरक्षण टिकणार. सत्तेतून बाहेर पडल्यानंतर ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया येईल त्यावेळेस कोणतरी गुणरत्न सदावर्ते, कोणतरी ॲडव्होकेट मंगेश सध्या पण काहीतरी ऑब्जेक्शन केसेस टाकले, मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते चॅलेंज झालं होतं, आता सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे. काय असतं, ज्याची सत्ता आहे त्याचं न्यायपालिका आहे, हे गेले आपण 4 वर्षात बघतोय. आणि अभ्यासकांचं मत काय आहे की बाबा जे नाही आहेत, कमीत कमी जे पदरात पडले त्याच्यातून तरी भरती प्रक्रिया करून घ्या, नोकरी करून घ्या, शिक्षण करून घ्या. नसल्यापेक्षा जे मिळतंय त्याच्यातून ठीक आहे ना. म्हणजे आम्हाला भूक आहे जेवणाची, तुम्ही आम्हाला पापड खायला देतायत, थोडीफार आमची भूक किंवा पाणी प्यायला देतात, अशा पद्धतीचा हा प्रकार चालू आहे. त्याच्यातून सुद्धा मराठा समाजाला फायदा झाला नाही असं नाही, कारण खरं बोललं पाहिजे. समाजाला संभ्रम ठेवलं. 10% जे आरक्षण मग 16% दिलं, त्याच्यातून फायदा झाला, नारायण राणे दिलं. पण तुम्ही गुंतागुंतीचं देतायत ना, शाश्वत द्या ना तुम्ही आम्हाला, एकदाच काय द्यायचंय तुम्हाला. मग तुम्ही का देत नाही? कारण की मराठ्यांच्या राजकारणाभोवती इतर जाती खेळत ठेवण्याचा हा जो प्रकार आहे. आरक्षण जर का मराठ्यांनी मागितलं तरच बाकीच्या जाती जिवंत होतात, नाही तर आरक्षणाचा लढा 3 महिने कोण कुठं होतं का? मी एक व्हिडिओ काढला 12 डिसेंबरला, 95 दिवस आरक्षणाला, म्हणजे 2 सप्टेंबरला 97-98 दिवस झाले. आणि मी एक माहिती मागवली की आज जात प्रमाणपत्र मराठ्यांना किती मिळाले हैदराबाद गॅझेट नोंदी विचारात घेऊन, तर ते 95 मिळाली होती. मग 100 दिवसात जर का 95 प्रमाणपत्र मिळेल, मग स्ट्राईक रेट किती आहेत? मग देवेंद्र फडणवीस सांगतात की 594 अर्ज आलीत, अर्ज येण्याची संख्या कमी म्हणून फक्त आम्ही 95 प्रमाणपत्र 98 प्रमाणपत्र दिलीत. मुळात तुम्हाला काय वाटतं का अर्ज कमी असतील? अर्ज कमी असल्याचं कारण असं आहे की ज्या नोंदी शिंदे समितीने सापडल्यात
शिंदे समिती ही ऑथेंटिक समिती होती. म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या तेच अर्ज करतायत. तेच अर्ज करतायत ना, ज्यांच्या नोंदीच नाहीत. मग ते 1 जून 2004च्या GR नुसार मिळते. मग ह्या माझा देवेंद्र फडणवीसला किंवा एकनाथ शिंदेला माझा सवाल आहे तुमच्या चॅनलच्या मध्ये, तुम्ही काय दिले दुसऱ्याच्या आता लग्नामध्ये? माझ्या समज काहीच नोंदी नाहीत, भेटल्याच नाही, मी मराठवाड्यात आहे, तर काय होईल, मला भेटूल? खरं सांगू का, देवेंद्र फडणवीसांनी 2 सप्टेंबरच्या दिवशी जर का व्हिडिओ तुम्ही बघितला, सगळ्या चॅनलवर देवेंद्र फडणवीस नागपूरमधून बोलत होते. त्यांनी सरळ सरळ सांगितलं की जरांगे पाटील जरी म्हणत असतील की मराठवाड्यातला सगळा मराठा समाज आरक्षणात गेला किंवा त्यांना जात प्रमाणपत्र मिळतील, परंतु देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं ज्यांच्या पूर्वजांच्या नोंदी आहेत, कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी, अशांनाच आम्ही जात प्रमाणपत्र देणार, आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला नाही. एवढं देश म्हणजे. पण त्यानंतर हाके, लक्ष्मण हाके असतील किंवा बाकीच्यांनी बरेच नाही की प्रति आंदोलनं केली की आम्ही हे हैदराबाद गॅजेट किंवा त्याच्या प्रति जाळण्यापर्यंत गोष्टी गेल्या. काय माहिती का, रडल्याशिवाय शासन जागृत होत नसतं किंवा रडल्याशिवाय आई पण लेकराला दूध पाजत. रडण्याचं नाटक हाके, ससाने, छगन भुजबळ किंवा धनंजय मुंडे यांच्यासारखी मंडळी किंवा पडळकर सारखी मंडळी करतात. यांना दिलेलंच मालकाची चाकरी, म्हणजे मालकाची जेवढी भाकरी खाल्ली तेवढी चाकरी करण्याचं काम ते करतायत. माझा सरळ सरळ आरोप आहे, देवेंद्र फडणवीसांनी जसं नवनाथ वाघमारे किंवा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष यांनी ज्या पद्धतीची भूमिका मांडली आणि त्यांनी सरळ सरळ सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाहीत. मुख्यमंत्री सांगतोय महाराष्ट्राचा की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाहीत. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेत्यांनी पण सांगितलं तत्कालीन अंबादास दानवेंनी की ओबीसीच्या आरक्षणाला धक्काच लागला नाहीत आणि मराठ्यांना आरक्षणच मिळालं नाहीत. म्हणजे घटनात्मक पदावर लोक आहेत ते सांगतायत की आरक्षण मिळालंच नाहीत आणि मग आमचे नेतृत्व कसं सांगतात की जिंकलो रे. मुळात मराठ्यांच्या हातात तुरी आलेल्या आहेत. जसं आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुखरूप रायगडावर आलेत, तसे आझाद मैदानावर कायद्याच्या चौकटीत किंवा पोलीस बंदोबस्ताच्या चौकटीत आलेले जरांगे पाटील अंतरवली सराटीत सुखरूप पोहोचले. हेच आमच्यासाठी यश आहेत. मराठे जिंकले नाहीत, लढाई संपलेली नाहीत. मराठ्यांना पुन्हा हा लढा एकदा अभ्यासक पद्धतीने रस्त्यावरच्या लढाईसहित तीव्र करावं लागेल, तेव्हाच मराठ्यांना शाश्वत असं आरक्षण मिळेल. कारण मराठे आझाद मैदानावर पुन्हा एकदा पराभूत झालेले. जरांगे पाटील हे प्रामाणिक आहेत आणि एक प्रामाणिक नेतृत्व मराठा समाजाला भेटलेलं आहे. अशा पद्धतीने जरांगे पाटील यांच्याकडे बघितलं जातं. मराठा समाजाचा किंवा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जवळपास आता 2 ते 3 वर्ष होत आले, 2 वर्ष होऊन गेलेत. मराठा समाजाला काय फायदा भेटला किंवा मराठा समाजाचा काय फायदा या आंदोलनामुळे झाला आतापर्यंत, काय वाटतं आपल्याला? नाही, मनोज जरांगेंचं जे आंदोलन उभं राहिलं त्याच्यामध्ये 1 सप्टेंबरला आमच्या आई बहिणींचं रक्त सांडलं. ग्रामीण भागातल्या तसेच जे कोणी समाजाविषयी तळमळ असलेले लोक होते त्यांच्या भावनेचा उद्रेक झाला. त्यांनी तात्काळ रिॲक्शन सोशल मीडियावर दिले. चॅनलनी त्या न्यूज दाबल्या होत्यात, पण तुमच्यासारख्या सोशल मीडियाच्या चॅनलनी त्या न्यूज व्हायरल केल्या. समाजातल्या ग्रामीण भागामधली जी मराठ्यांची तरुणांची फौज होती ती अंतरवलीत गेली आणि तो सर्वश्रुत इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर समाजाचा, संघटनेचा, मराठा क्रांती मोर्चा सगळ्या संघटनांचा दबाव गट शासन दरबारी गेल्यामुळं शासनाला भीती वाटली की आता हे अवघड झाले, मराठा समाजाचा उद्रेक झाला. सगळ्यात मोठी ताकद झाली होती ती सभा तर फार नंतर झाली, पण तो जो 1 सप्टेंबरचा जो घडला, क्रांती जी घडली, आमच्या आई बहिणींचं रक्त या गृहमंत्र्यांनी सांडलं आणि शेवटी आमच्या आईवर हमला झालाय. म्हणजे आम्ही वारकरी संप्रदायाला मानणारे लोक आहेत, छत्रपती शिवरायांच्या विचारांना मानणारे लोक आहेत, भक्ती आणि शक्तीचा संगम मानणारे लोक आहोत. आमच्या मायमाऊलीवर जर का तुम्ही अत्याचार करणार असाल तर मराठ्याची पोरं घरात कशी बसणार? मराठ्याचीच नव्हे तर इतर जातीची लोक सुद्धा अंतरवलीत आली. त्यांना ते पटलं नाही की गृहमंत्र्यांनी आणि शांततेत चालणारं लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करत होते ना, ते कुठे दगड मारत आहेत तुम्हाला. आणि एका छोट्या गावात चाललेलं आंदोलन गृहमंत्र्यांचे आदेश येतात. बरं, विशेष म्हणजे आत्तापर्यंत या घटनेकडं अपवादात्मकरित्या कोणी नीट बघितलंच नाहीत. हुतात्मा काकासाहेब शिंदेंचं बलिदान आपल्याला कदाचित आठवत असेल. 23 जुलैला आषाढी एकादशी दिवशी गोदावरी नदीच्या कुशीत जलसमाधी घेतली. त्या दिवशी जे अधिकारी तहसीलदार म्हणून होते जे चंद्रकांत शेळके, त्या दिवशी त्या आंदोलनाचे इन्चार्ज म्हणून जे मुकुंद आगाव नावाचे PI होते, तेच दोन्ही लोक अंबडचे तहसीलदार म्हणून चंद्रकांत शेळके होते आणि त्या आंदोलनाच्या तो जो लाठीचार्ज चालला तिला DYSP म्हणून मुकुंद आगाव होते आणि खाडे होते. मग हे नेमकं काय बाबा, हे काही ठरलेलं होतं का की काकासाहेब शिंदेंचं बलिदान केल्यानंतर झालेला उद्रेक हा शासनाच्या वतीनं करण्यात आला होता, आंदोलकांवर गुन्हे दाखल केले झाले. इथंही मनोज जरांगे यांचं चाललेलं गोदापट्ट्यातलं आंदोलन, शांततेच्या मार्गात चाललेलं आंदोलन, शासनाने त्याला उद्रेकित केलेलं. पण शासनाच्या ते अंगलट आलं आणि मग शासनाला समाजाला कुठेतरी शांत करण्याकरता भावनिक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्यांना आपण भावनिक मुख्यमंत्री म्हणतो,
ते भावनेशील झाले की अरे माझ्याच जातीच्या आई बहिणींचं रक्त सांडलंय आणि ही चूक झाली आहे, कारण की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी माफी मागितली, या त्रिकुटाने येऊन माफी सुद्धा मागितली समाजाची. पण देवेंद्र फडणवीसांनी तो राग मनात धरला. परंतु शिंदे समितीची निर्मिती 7 सप्टेंबरला झाली आणि शिंदे समितीला एक काम दिलं गेलं की मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या पूर्वजांच्या नोंदी, कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी अशा आहेत का, याची पडताळणी करण्याचं काम, याचं डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्याचं काम देण्यात आलं. पण कालांतराने ते आंदोलन पुढं चाललं आणि त्याची व्याप्ती मराठवाड्याच्या नंतर महाराष्ट्रभर झाली. आणि ज्या काही नोंदी आता आपण मनोज जरांगे सांगतात की 58 लाख सापडल्यात, तर ते मुळात मराठवाड्यातल्या फक्त 49,000 नोंदी सापडल्यात. आणि त्या 49,000 नोंदीचं श्रेय हे कुठल्या मराठवाड्यातले? ह्या फक्त मराठवाड्यातल्या. आणि याचं पूर्ण श्रेय आम्ही जरांगे पाटलांना देतो. अभ्यासकांनी सुद्धा जरांगे पाटलांना दिला, सगळ्या संघटनेच्या नेतृत्वांनी, म्हणजे जे सिनियर 40 वर्ष ज्यांनी समाजासाठी घातली या लोकांनी सुद्धा याचं श्रेय जरांगे पाटलांना दिलं. कदाचित हे श्रेय जरांगे पाटलांच्या अवतीभोवतीच्या लोकांना आवडलं नाही, म्हणून जरांगे पाटील आणि ही जी काही जुनी मंडळी अभ्यासक होती यांच्यामध्ये दुरी निर्माण करण्याचं काम या आजूबाजूच्या लोकांनी केलं. आणि जरांगे पाटलांसारखं प्रामाणिक नेतृत्व समाजाला भावलं. समाजातल्या आया बहिणी, समाजातले गोरगरीब लोक स्वतःची भाकरी घेऊन, स्वतःच्या गाड्याने, कोटीची सभा जर का तुम्ही अंतरावलीतली बघितली असेल, जगाने त्या सभेची दखल घेतली आणि मराठ्यांना पुन्हा एक छत्रपती भेटला की काय, अशा पद्धतीचा सगळ्या समाजामध्ये भावना होती. ती भावना आजही कायम आहे. परंतु छत्रपती शिवरायांनी रयतेच पोटास लावण्यात प्रत्येक वेळेस रयतेचा विचार केला. जरांगे पाटील प्रत्येक वेळेस समाजाचा विचार करतायत. पण जरांगे पाटील समाजामधले जे काही घटक मंडळी आहेत, ज्यांनी समाज जिवंत ठेवला, ज्यांनी आरक्षण समजून सांगितलं, ज्यांनी चळवळ जिवंत ठेवली, या लोकांना दूर का लोटतायत हा प्रश्न या निमित्ताने माझा निर्माण होतो. कारण ज्या लोकांनी तुम्हाला आरक्षणाचं समजून सांगितलं, ज्या लोकांनी गोद्यापट्ट्यात येऊन तुमच्यासोबत आरक्षणाची व्याख्याने दिली, ती लोक तुमच्यासोबत का नाहीत हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतो ना, तर त्यावेळेस टीमवर्क नसणं, आपल्या सहकार्यावर विश्वास नसणं, त्याचं काय कारण असू शकतं? त्याचं की त्यांना कारण ते तेच आवडत आहे. नाहीये का? काय कारण आहे किंवा की टीमवर्क का नाही करत आहे, सोबत टीम का ठेवत नाही? स्पष्टच बोलायचं जर का म्हटलं ना, की मनोज जरांगे पाटील हे ग्रामीण भागातून आलेले नेतृत्व आहेत. आणि जी अभ्यासक मंडळी आहेत त्यांची कायदेशीर बोलण्याची पद्धत असेल किंवा कायदेशीर मांडणी असेल, ही जरांगे पाटलांच्या डोक्यावरून जाते. मग जरांगे पाटलांची चिडचिड होती. एक माणूस एवढ्या मोठ्या समाजाला त्याचं नेतृत्व समाजाने स्वीकारलं आणि त्या समाजाचं वाईट आपल्या हाताने होणे ही भीती जरांगे पाटलांच्या एक मनात सुद्धा आहे की माझ्या हातून चुकून काही होऊ नये. म्हणून त्यांनी विधानसभेचा निर्णय असेल, लोकसभेचा निर्णय असेल लढण्याचा, तो मागं का घेतला? कारण माझ्या हाताने समाजाचं काही चुकीचं होत नाही ना. त्याच पद्धतीने आरक्षणातून विश्वास कोणाला ठेवायचा? एक अभ्यासक एक सांगतो, एक अभ्यासक एक सांगतो, मग कोणावर विश्वास ठेवायचा? मग त्यावेळेस आमच्यासारखे जे काही त्यांचे जुने सहकारी आहेत, आम्ही सहकारी म्हणजे रस्त्यावर आम्ही सोबत आंदोलन करणारे कार्यकर्ते, आणि मग आमची भूमिका काय असते की एकाला एक 11 होतात, एक आणि एक 2 होत नसतात. मग ते समाजकारणात असो किंवा राजकारणात असो, मग आपण सामाजिक कार्यकर्त्यांनी एक आणि एक माणूस जर का एकत्र आला तर तो 11 होतो, म्हणजे तो संघटन वाढवतो. कोणतेही नेतृत्व एकटं काही करू शकत नसतं. जरांगे पाटील चर्चा करू शकतात का शासनासोबत? तर करू शकत नाहीत. जरांगे पाटील शासनाला नाकीनऊ आणू शकतात. जरांगे पाटील मुंबईचा मुख्यमंत्री अंतरावलीत आणू शकतात. ही जरांगे पाटलांची खूबी आहे, ही जरांगे पाटलांचं कौशल्याचं, नेतृत्वाचं कौशल्य आहे. हे जरांगे पाटलांकडे असलेले गुण कौशल्य आहेत. म्हणून छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी ज्यांच्याकडे जे जे कौशल्य असेल त्याला ती कामगिरी दिली. मग जरांगे पाटलांनी सुद्धा जी कौशल्य ज्यांच्याकडे आहेत, मग जरांगे पाटलांना उपोषण करतात, जरांगे पाटलांना उपोषण करावं. ज्याला चर्चा चांगली करतात, ज्याला समाजासाठी काही पदरात पाडून घेतात, अशा अभ्यासकांची एक फळी तयार केली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, एक ॲडव्होकेट मंगेश हसन नावाचा ओबीसीचं एक नवीन नेतृत्व समोर आले. नारायण राणे समितीच्या नंतर जे आरक्षण आलं त्याच्यात म्हणजे हस्तक्षेप याचिका दाखल करून त्या आरक्षणाला विरोध करणारा, गायकवाड आयोगाचं आरक्षण आलं त्याला विरोध करणारा, शिंदे सरकारने जे आरक्षण त्याला विरोध करणारा, आज टीव्ही मीडियावर, सोशल मीडियावर भूमिका मांडणारा ॲडव्होकेट मंगेश हसन हा ओबीसीचं नेतृत्व म्हणून पुढे आलं ना, अत्यंत कायदेशीररित्या तो मांडणी करतोय. मग समाजाकडे अभ्यासक नाहीत का? पण अभ्यासकाला तुम्ही समाजामध्ये संभ्रमित करून ठेवले की यांच्यावर विश्वास ठेवूच नका. मग आता संभाजीनगरला एक गोलमेज परिषद झाली. त्या गोलमेज परिषदेने काय केलं की जरांगे पाटलांची जी भूमिका आहे 2 सप्टेंबरची, याच्यावर आक्षेप नोंदवत आपली भूमिका समाजासमोर मांडली. पण मग काही भावनिक कार्यकर्ते असतात, काही ट्रोलिंग करतात, मग त्यांना प्रश्न विचारले गेली, त्यांना कार्य करण्यात आलं. मग ही अभ्यासक मंडळी म्हणते अरे सर आम्ही समाजाचं भलं करतोय, आम्हाला तर सगळं काही मिळालेत. काही अभ्यासक आज उत्तर वयात गेलेत, म्हणजे 60-65 गेले त्यांचं आयुष्य संपत आले आणि तुम्ही त्यांच्यावर शेंबडीपोर आज आरोप करतात. म्हणजे मी शेंबडी याच्याकरता म्हणतो की त्यांना आरक्षणातलं काहीच कळत नाहीत ना. ते जरांगे पाटलांच्या नेतृत्वाला मान्य करतात. मग ते जरांगे पाटील म्हणले जिंकलो का, हे गुलाल घेतात, फटाके फोडतात.
पण ज्यावेळेस फसगत होती ना त्यावेळेस एक पिढी बर्बाद होती सर. आज मराठ्यांना 2 सप्टेंबरला जर का आरक्षण मिळालं, हैदराबाद गॅझेट लागू झालं असं जरांगे पाटील सांगतात. ॲक्च्युली ते काही तसं झालेलं नाही. मग 3 महिन्यात किती भरती प्रक्रिया झाल्या, किती नोकरदार वर्ग आपल्या समाजाचा नेमला गेला, याच्यावर जरांगे पाटलांनी एक अभ्यासक वर्ग तयार करावा ना. कोणतीही लढाई फक्त तुम्हाला तलवारी हातात घेऊन चालणार नाही. त्याची प्लॅनिंग करणे, त्याचा शस्त्र पुरवठा करणे, त्याचा तोफखाना प्रमुख कोण आहे, शिवरायांच्या काळाचा आपण आदर्श घेतला पाहिजे ना. म्हणून माझा जरांगे पाटलांना आणि जरांगे पाटलांच्या हितचिंतकांना किंवा समर्थकांना, मी पण जरांगे पाटलांचा एक हितचिंतकच आहेत ना. जे समाजाचा हितचिंतक आहे तो माझा हितचिंतक किंवा मी त्याचा हितचिंतक आहे. मग जरांगे पाटलांना माझी विनंती अशी आहे की तुम्ही राजे आहात, तुम्ही समाजाचं नेतृत्व स्वीकारलं, तुम्हाला सेनापती लागेल, तुम्हाला अष्टप्रधान मंडळ लागेल, तुम्हाला मावळे लागतील, तुम्हाला सगळं सैन्य लागेल. कधी नव्हे तो समाज एकत्र आलेला आहे. तुमच्या नेतृत्वावर छत्रपती शिवरायानंतर जरांगे पाटलांना आज घराघरामध्ये जरांगे पाटलांचे समाजाचे म्हणजे दैवत म्हणून फोटो लागलेत. ज्या पद्धतीने कन्नडमध्ये रायभांजी जाधवांचे फोटो लागले, ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडेंचे दैवत म्हणून फोटो लागले, त्या पद्धतीने जरांगे पाटलांचे घराघरामध्ये पांडुरंगाच्या बाजूला दैवत म्हणून फोटो लागले सर. आणि हे यश नाही, हे तुमची प्रामाणिक नेतृत्वाची जी तुमची ज्या कसोटीवर तुम्ही उतरलेत ना, तुम्ही खुली चर्चा केली. जे काही तुम्ही याच्या अगोदर आपल्या समन्वयकांना आरोप झाले की तुम्ही बंद दाराआड चर्चा करतात, जरांगे पाटलांनी व्यासपीठावर विचारपीठावर चर्चा केली. पण ही चर्चा समाजाला भावली ना की हा माणूस खुल्लम खुल्ला चर्चा करतोय, जे बोलत ते बोलतोय. भले शिव्या देणं का होईना, पण त्यांनी सरळ सरळ शिव्या दिल्यात, त्यांनी बंद दाराआड चर्चा केली नाही. त्याच्यामुळे जरांगे पाटलाचं नेतृत्व सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला त्यांना एक आशा लागली की हाच माणूस आपलं काहीतरी भलं करू शकतो. त्याच्यामुळं समाजाने जरांगे पाटलांचं कोटीच्या संख्येने नेतृत्व स्वीकारलं. आणि मी नेहमीच सांगत आलो की ज्याचं नेतृत्व समाजाने स्वीकारलं असतं त्यांनी तो विश्वास कायमस्वरूपी टिकवण्याकरता प्लॅनिंगपूर्वक, नियोजनपूर्वक एखादं आंदोलन शेवटपर्यंत नेऊन समाजासाठी जास्तीत जास्त पदरात काय पाडायचं ते पाडून घेतलं पाहिजे. जरांगे पाटलांनी नक्कीच त्यांच्या आंदोलनातून 49,000 नवीन नोंदी ज्या मराठा कुणबी मराठाच्या आहेत त्या मिळाल्यात. 2,65,000 अर्ज त्या अनुषंगाने तहसीलमध्ये झालेत. 2,63,000 नवीन प्रमाणपत्र गेल्या 2 वर्षामध्ये मिळालेत. आत्तापर्यंत हे कधीच सापडल्याने नोंदी. छावाचे संस्थापक किशोर भाऊ चव्हाण असतील, यांनी मराठवाड्याचा आरक्षणाचा लढा, राजेंद्र दाते पाटील असतील, या सगळ्यांनी तो लावून धरला होता. पण एवढी मोठी व्याप्ती त्याला कधीच प्राप्त झाली नाहीत. आणि भावनिक मुख्यमंत्री, मी मुद्दामून जाणीवपूर्वक सांगेल, एकनाथ शिंदेंना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं. त्यांच्यासोबत जे समन्वयक आज पक्षात काम करतात त्यांची ती मानसिकता होती. आणि ज्या राजकीय नेतृत्वाची एकदा मानसिकता तयार झाली की या समाजाला मला काहीतरी द्यायचंय, तो त्या राजकीय तडजोडी करून, त्या सगळ्या राजकीय तडजोडी करून त्यांनी एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना 26 जानेवारी 2024ला वाशीच्या वेशीवर सगळे सोयऱ्याचा अध्यादेश दिला होता. पण 1 महिन्यामध्ये त्यांना लक्षात आलं की ही फसगत झालेली समाजाची. शिवरायांची शपथ घेतली होती म्हणून त्यांनी 20 फेब्रुवारी 2024ला एकच महिन्याच्या आत त्यांनी एक मराठा आरक्षण विधेयक आणलं. त्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवलं आणि मराठा समाजाला नवीन 10% आरक्षण सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड या क्लासमध्ये देण्याचं त्यांनी एक पराक्रम केला. त्याचा सुद्धा गुलाल मराठ्यांनी घेतला होता. आता हैदराबाद गॅझेट आपल्याला भेटलेलं आहे. आता सध्या एक अधिवेशन झालं नागपूरला, पण तिथं कुठलाच उल्लेख आलेला नाही. मी 12 डिसेंबरला जो व्हिडिओ काढला सर, मी त्या व्हिडिओमध्ये ही सगळी भूमिका मांडली की महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन होत आहेत आणि जो संख्येने मोठा आहे, जो ताकदीने मोठा आहे, तुम्ही सांगता ना मराठ्यांची ताकद मोठी आहे, राजकीय, सामाजिक, एवढ्या मोठ्या संस्था, एवढे मोठे कारखाने, मग त्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा सुद्धा त्या विधिमंडळाच्या 7 दिवसाच्या अधिवेशनात कोणत्याच मराठा नेतृत्वाने, मग माझा तर आरोप आहे, मी मनोज जरांगे पाटलांना विनंती केली की व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्हाला जे मोठमोठे हार घालायला जे आमदार खासदार मंडळी येतात, मग त्याच्यात बाप्पा सोनवणे असतील, सुरेश दस असतील, काही लोक त्यांच्या विजयसिंह पंडित असतील, खूप लोक म्हणजे संदीपान भुमरे त्यांच्यामुळे निवडून आले असं म्हटलं जातं. नाही, ती खरी परिस्थिती आहे की जरांगे पाटलांच्या अदृश्य शक्तीने त्यांना निवडून आणला असं म्हटलं जातं. ते खरं वास्तव आहे. ते संसदेत अधिवेशन चालू आहे, नागपूरला राज्याचं अधिवेशन चालू आहे, दोन्ही सभागृहामध्ये कोणताच मराठा नेता किंवा कोणताच आमदार किंवा जरांगे पाटलाला जे म्हणजे संदीप क्षीरसागर असतील, सुरेश दस असतील, विजय पंडित असतील, सुरेश सोळंके असतील, प्रकाश सोळंके असतील किंवा बाप्पा असतील किंवा बाकीचे जे काही लपून रात्री भेटायला जातात ती आमदार मंडळी असेल, या लोकांनी आरक्षणाचं सुद्धा बोलू नये की मराठ्यांच्या हातात 98 प्रमाणपत्र आले 3, विरोधी पक्षाने सुद्धा बोलू नये का? एवढी शोकांतिका मराठ्यांना. म्हणजे म्हणून मी सांगितलं सुरुवातीला की 2 सप्टेंबरला आझाद मैदानावर
मराठा आरक्षणाचं पानिपत झालंय. मराठ्यांचा गुलाल वाशीच्या वेशीवरून जसा वापस वरबडून काढला तसाच आझाद मैदानावर घेतलेला गुलाल आज मराठ्यांचा वरबडून, म्हणजे आमच्या ग्रामीण भागातला शब्द आहे, असं खरबडून एखाद्या अंगावरचं कातड जसं सोलून काढतो तसा गुलाल सोलून काढला ना आमच्या हातात काय आले. आणि जे देवेंद्र फडणवीसांनी परवा सांगितलं की 594 अर्ज आली म्हणून 98 प्रमाणपत्र मिळाली, तुमचा स्ट्राईक रेट 18% येतो ना, मग बाकीच्या अर्जांचं काय झालेत? मग याचा अर्थ त्यांच्या नोंदी नव्हत्यात का? आणि जरांगे पाटलांनी तर सरळ सरळ सांगितलं आझाद मैदानाच्या आंदोलनानंतर ज्यावेळेस त्यांच्या प्रतिक्रिया टीव्ही चॅनलने घेतल्यात की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना सुद्धा आरक्षण मिळणार, कारण की हैदराबाद गॅझेट लागू झालेत. विखे पाटलांना त्यांनी त्या स्टेजवर प्रश्न विचारला होता की विखे पाटील साहेब, हैदराबाद गॅझेट लागू झालं म्हणजे ज्या काळात आमच्या नोंदी म्हणजे मराठवाडा हैदराबादमध्ये होता त्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार का? तर त्यांनी सांगितलं हो, ही जी काही आरक्षणाची प्रक्रिया याच्यानुसार ज्याच्या पूर्वजाच्या नोंदी असतील त्यांना ते आरक्षण मिळणार. विखे पाटलांनी उत्तर एक दिलं, जरांगेंनी एक प्रश्न विचारला, हे कोणी समजून घेत नाहीये. याच्या दिशाभूल समाजाची झाली, समाज हारलाय. नेतृत्व सांगतं जिंकलोय पण समाज हारलाय. बरं, जरांगे पाटील यांचा आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाचा लढा हळूहळू राजकारणाकडे गेलाय किंवा राजकीय वळण लागलंय असं वाटतंय का? नाही, मी तसं म्हणणार नाही. जरांगे पाटलाला जर का राजकीय इच्छाशक्ती असती तर जरांगे पाटलाला कुठल्याही राज्याचा राज्यपाल एका मिनिटात करून टाकलं असतं. जरांगे पाटील हा ग्रामीण भागातला उभरतं नेतृत्व आहे. कुठंतरी आंदोलन करायचे, समाजासाठी धडपडायचं, कोणासाठी प्रश्नावर शासनाला जाऊन भांडायचं, तहसीलला जाऊन जाब विचारायचा, हे आंदोलकाचं काम असतं. आणि ते आम्ही सुद्धा सगळेजण करतो. हजारो कार्यकर्ते असे आंदोलन करतात किंवा असं हे आंदोलकाचं कार्यकर्त्याचं काम असतं. जरांगे पाटील त्याच्यातून आहेत. आंतरवालीची 1 सप्टेंबरची घटना घडलीच नसती तर जरांगे पाटील महाराष्ट्राला जगाला माहीत झाले असते का? माहितीच झालं असतं. आणि मराठ्यांच्या हातात 49,000 नोंदी पडल्या असत्या का? नसत्याच पडल्या. आंदोलकांनी आंदोलन लावून धरलं. आणि त्यावेळेस जरांगे पाटलांचं कौतुक याच्यासाठी करावं वाटतं की ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न संपलेला होता, कुठंच आंदोलन नव्हतं, त्यावेळेस गोदापट्ट्यामध्ये हा वाघ, हा सिंह जरांगे पाटील आंदोलन करत होता. म्हणजे कुठंच आंदोलनाचा विषय चालू नव्हता. मोर्चानंतर बराचसा काळ 2021च्या नंतर जे आपलं आरक्षण गेलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर मराठा आरक्षणाचा, कारण की मी तुम्हाला जसं सांगितलं की जी मराठा क्रांती मोर्चाची तत्कालीन समन्वयक आरक्षणाचं आंदोलन महाराष्ट्र लेवलवर चालवत होते ते एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते बनले. कोणी जवळीक साधली, कोणी काही पदरात पाडून घेतलं. मग जरांगे पाटलांचं नेतृत्व अचानक उभं राहिलं. याला कारण आहे की पोकळी तयार झाली होती आणि आमच्या आई बहिणींचं रक्त सांडलं, समाज भावनिक झाला. आणि ज्यावेळेस समाज भावनिक होतो त्यावेळेस त्याला एक नेतृत्व दिशा देत असतं. जरांगे पाटलांनी दिशा देण्याचं काम केलं, पण ती दिशा भरकटली काय असं वाटायला लागलं. आणि जरांगे पाटलांकडलं जर का राजकारणाकडे जायचंच होतं तर आम्ही त्यावेळेस पण जरांगे पाटलांना सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की राजसत्ता ही सगळ्या यशाची गुरुकिल्ली आहे. आणि जरांगे पाटलांनी कदाचित विधानसभेला जर का आमदार उभे केले असते, मी लोकसभेचं म्हणणार नाही पण विधानसभेला जर का उभे केले असते तर जरांगे पाटलांचे आज सत्तेमध्ये भागीदारी राहिली असती. एवढे आमदार निवडून येण्याची शक्यता महाराष्ट्रात होती असे सगळे सर्वे त्यावेळेस सगळे रिपोर्ट चॅनलवाले सगळे सांगत होते. परंतु जरांगे पाटलांनी लोकसभेच्या वेळेस जो निर्णय घेतला, म्हणजे मी मुद्दामून हर्षवर्धन जाधवांचं नाव इथं सांगेल की ज्या माणसाने हुतात्मा काकासाहेब शिंदेंच्या बलिदानानंतर आमची तरुण पोरं आत्महत्या करायला लागली आणि त्याला कुठेतरी ब्रेक लागावा, कुठेतरी समाजाला विश्वास निर्माण व्हावा की हो आम्ही तुमच्यासोबत आहोत राजकीय प्रतिनिधी, याच्यासाठी क्रांती चौकात इथं उपोषण चालू होतं. त्या कार्यकर्त्यांच्या परिस्थितीला सांभाळून, त्या कार्यकर्त्याच्या परिस्थितीला त्यांनी लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि हर्षवर्धन जाधवांनी चालू आमदारकीचा राजीनामा दिला. बरं, नुसता नाटकं नाही केले, तो राजीनामा मंजूर सुद्धा करून घेतला त्यांनी. बरं, आता हैदराबाद गॅझेटचा फायदा होताना दिसतोय, होईल का नाही? मुळात हैदराबाद गॅझेट जे लागू झालं हे शब्द मीडियाच्या माध्यमातून, शासनाच्या वतीनं किंवा आंदोलकाच्या माध्यमातून समाजावर बिंबवले गेलेत. मी सांगतोय की माझ्याकडे शासन निर्णय, लोकांचा आपण संभ्रम दूर करूया. त्यामुळे मी तेच सांगतोय की शासन निर्णयामध्ये असं कुठं लिहिलंय 2 सप्टेंबरच्या की हैदराबाद गॅझेट लागू केलंय मराठवाड्यामध्ये किंवा मराठा आरक्षणासाठी. मराठ्यांना नवीन आरक्षणच दिलं नाहीये. हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी, मग हैदराबाद गॅझेटमध्ये कुठल्या नोंदी आहेत हा खूप मोठा अभ्यासाचा विषय. पण मी तुम्हाला एका शब्दात सांगतो, हैदराबाद गॅझेटमध्ये त्या महसुली विभागानुसार, त्या जिल्ह्यानुसार तिथली ती जात व्यवस्था, तिथली लोकसंख्या, तिथली लोकांची राहणीमान, तिथल्या लोकांचा व्यवसाय, याच्या अनुषंगाने ज्या नोंदी, तिथल्या भौगोलिक परिस्थिती, तिथल्या नदी नाले रस्ते ज्या काही त्या महसुली विभागातल्या त्याच्या नोंदी, त्या संख्येचे आकडे दिलेत.
तिथं असं कुठं लिहिलं आहे की मराठा कुणबी मराठा किंवा ही जात अमुक जात तमुक जात असं कुठे लिहिलं आहे. मराठा वॉज अ कुणबी आणि कुणबी वॉज मराठा हा शब्द जो आहे या शब्दाच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेट लागू करा. मग हैदराबाद गॅझेट लागू करायचं एखादं विधेयक विधिमंडळात आलंय का? तसा कुठला एखादा शासन निर्णय निघला आहे का? तसा कायदा पारित झाला आहे का? 1950ला ज्यावेळेस आपण संविधान लागू करून घेतलं, नवीन घटना आपल्याला लागू झाली, त्यावेळेस जुने सगळं सोडलं ना आपण. आणि जुनं जर का लागू करून घ्यायचं असेल तर फक्त ते मराठा समाजासाठी होईल का? मग ते होणार नाही. याचं एक जिवंत उदाहरण म्हणून बंजारा समाजाचं जे आंदोलन मराठवाड्यामध्ये पेटलं की हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला पण आरक्षण देण्यात यावं, हे अचानक कुठून आलंय? हे जाणीवपूर्वक एक राजकीय खेळी आहे. याला राजकीय सराउंडिंग असती, त्याच्या पाठीमागे एक राजकीय शक्ती असती. ती राजकीय शक्ती असे आंदोलन निर्माण करते. पण मराठ्यांचं आंदोलन हे सर्वसामान्यांचं आंदोलन होतं. पण त्याच्यानंतर जे आंदोलन उभं करण्याचं काम हे शासनाच्या वतीनं होतंय. बंजारा समाजाची मागणी योग्य आहे, नक्कीच त्यांच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांच्या जातीनुसार मिळालं पाहिजे. पण ते मिळतंय का? तर मिळत नाहीत. मग नेहमी भाकरी फिरवण्याकरता चाकरी करणारे लोक काही करताय का काय, अशी शंका येते. बरं, जरांगे पाटील यांची सगळे सोयरे अशी जी मागणी होती ही कितपत योग्य होती असं वाटतं? खरं तर तुम्हाला सांगू का की कायद्याच्या कसोटीवर सगळे सोयरे हा शब्द टिकतो का? तर टिकत नाहीत. 2001ला जो अधिनियम पारित झाला म्हणजे भारतात ज्या ज्या जातींना आरक्षण मिळतं त्याची जात पडताळणी ज्याच्या दिसून होती किंवा जात प्रमाणपत्र तसं त्याचा एक कायदा करण्यात आलेला आहे. तो कायदा 2024 पर्यंत त्याच्यामध्ये अपडेटेशन होत गेले, नवीन नवीन सुधारणा येत गेल्या. तो कायदा काय सांगतो की ज्याच्या पूर्वजाच्या म्हणजे पितृसत्ताक, भारतात पितृसत्ताक पद्धत लागू आहेत. सगळे सोयरे म्हणजे काय? आता 2 शब्द इथं व्यवस्थित समजून घेतले पाहिजे, श्रोत्यांना पण माझी विनंती आहे. सगळे सोयरे म्हणजे ज्याच्यासोबत आपण लग्नाचे व्यवहार करतो, रोटीबेटी व्यवहार करतो, तो आपला सोयरा असतो. मग त्याला आपण सगळे सोयरे म्हणतो. नातेवाईक कोण? आता ग्रामीण भागात नातेवाईकाची व्याख्या काय आहे आणि शासनाच्या स्तरावर काय आहे, याच्यामध्ये खरी गफलत होती आणि जरांगे पाटलांची फसगत तिथं झाली. किंबहुना त्यांच्या ते लक्षात येत नाही. म्हणजे सगळे सोयरे म्हणजे ज्यांच्यासोबत रोटीबेटी व्यवहार करतो ते झाले सोयरे. नातेवाईक म्हणजे काय की आपल्या वडिलांची बहीण ज्या घरात दिली त्याला आपण नातेवाईक म्हणतो, किंवा आपली बहीण जी दिली त्याला आपण नातेवाईक, किंवा दुसऱ्यांची मुलगी आपण केली त्याला सोयरे प्लस नातेवाईक म्हणतो. हा समानार्थी शब्द आहे. पण शासनाच्या 2001च्या अधिनियमामध्ये ज्या तरतुदी नातेवाईकाच्या दिल्या आहेत, रक्ताचा प्रवाहातून निर्माण झालेली नातं म्हणजे वडिलांच्या रक्ताच्या प्रवाहातून म्हणजे आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्याच्यावरचे कोण असतील, म्हणजे जो ब्लड फ्लो येतो एका खोडाच्या अनेक फांद्या. मग इथं काय सांगितलं? पितृसत्ताक, त्याच्यात पण पितृसत्ताकच म्हणजे ब्लड फ्लो तो पितृसत्ताकच राहिला पाहिजे. म्हणजे बहीण जर का, आता जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की माझी आत्या आता खानदेशमध्ये दिलेली आहे, जळगाव जिल्ह्यात दिली, मग तिचा ब्लड फ्लोनी जर का आम्ही पकडलं तर मग आम्ही पण सगळे सोयरे आहेत, मग आम्हाला पण आरक्षण मिळालं पाहिजे. मग ते तर 20 वर्षापासून आरक्षणात आहेत, 2004 पासून ते आरक्षणाचा लाभ घेतात, कारण ते मराठा कुणबी आहेत, त्यांच्या पूर्वजांच्या नोंदी मराठा कुणबी आहेत. मराठवाडा हा निजाम स्टेटमध्ये असल्यामुळं, हैदराबाद स्टेटमध्ये असल्यामुळं आमच्या नोंदी पूर्वजांच्या बऱ्यापैकी कुणबी सापडत नाहीत. मग आमच्यात रोटीबेटी व्यवहार नाहीत का? आणि त्या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठाच कुणबी म्हणून दाखवला नाही, तेली दाखवला, जैन दाखवला, ब्राह्मण दाखवला, कुणबी ब्राह्मण, कुणबी धनगर, कुणबी अमुक, कुणबी अशा पद्धतीच्या नोंदी आल्या आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये. मी जरांगे पाटलांना स्वतः एक दिवशी चंद्रकांत भराड सर आणि वाकडे काका माझ्यासोबत होते, मी त्यांना ते सांगत होतो की मराठा वॉज कुणबी, कुणबी वॉज मराठा. हे जरी ते सांगत असेल तर याचं विधेयक पारित झालंय का? मग 2004ला तो कायदा झाला मराठा कुणबी कुणबी मराठ्याचा, त्याच्यानुसार तर आम्हाला नोंदी सापडल्या आणि त्याच्यानुसार तर आरक्षण घेतोय. हे सरकार दिशाभूल करतंय, शब्दांचा खेळ करतंय. विखे पाटील समिती आता स्थापन झाली. विखे पाटलांनी तो GR दिला ना जरांगे पाटलांच्या हातात, तो शासन निर्णय दिला आणि त्या शासन निर्णयात काय आहे, आरक्षणाचा निर्णय नाही तो, जात प्रमाणपत्र काढण्याची कार्यपद्धतीचा GR घेऊन आलो आम्ही आणि आम्ही त्याला म्हणतोय की मराठे जिंकले. आमची फसगत झाली, आम्ही वाचत नाहीत. कोणीतरी संत महात्मे आणि विचारवंत म्हणून गेले की वाचाल तर वाचाल, आम्ही वाचतच नाहीत, आम्ही फक्त गुलाल उधळतो. इथं आमची मुळात अडचण झाली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून समाजाला भरपूर काही मिळालं, समाज एकवटला, एकी तयार झाली. पण एकत्र येऊन तुम्ही संघर्ष करायला लागले, पण संघर्षातून साध्य काय होतंय तर 0. मग साध्य जर का करून घ्यायचं असेल तर 49,000 नोंदीचा जो काही श्रेय होता तो जरांगे पाटलांना दिला, त्यांच्या सहकार्यांना दिला, अभ्यासकांना दिला. समाजाने तुम्हाला मोठं केलं ना, तुम्हाला डोक्यावर घेतले. मग आता तुमचं काम काय की सगळ्यांना सोबत घेऊन समाजाच्या पदरात अजून काय पाडू शकतो, कारण तुमच्या शब्दाला प्रमाण आहे. आज योगेश हैके दामोरकर किती बोलले तर मुख्यमंत्री ऐकणार आहेत का? ऐकणार नाही. समाजाला ते पटल, पण शासनाला माहिती आहे हा खरं बोलतोय आणि जरांगे पाटील जी भूमिका मांडतायत
ती शासनाला संभ्रमित करणारी पाहिजे होती. तशीच भूमिका जरांगे पाटलांकडून समाजाच्यासाठी निघतीये. जरांगे पाटील काल परवा सुद्धा बोलतायत ना की तुम्ही शांत राहा, आज जमीन आपल्या नावावर झाली आहे, ती पडीक जरी राहिली तरी त्याचा आपल्याला आज ना उद्या ती पिकणार आहेत. पडीक जमिनी जर का पिकलीच नाही तर त्याचा फायदा काय? मग आम्हाला फायदा कधी घ्यायचा आरक्षणाचा? आमच्या पिढ्या निघत गेल्या ना, 40 वर्षाचा संघर्ष उभा राहिला ना. मग जरांगे पाटलांना जर का असा प्रश्न एखाद्या समाजसेवकांनी केला, मग ते डायरेक्ट त्यांच्या ग्रामीण भाषेत म्हणतात 35-40 वर्षात तुम्ही काय करून घेतलं? म्हणजे शब्दाच्या मर्यादा येतात म्हणून मला बोलता येत नाही, पण मग जरांगे पाटील ते बोलतात. मग 35-40 वर्षात त्यांनी आरक्षण समजून सांगितलं ना. 1994ला जे मराठे आरक्षणात जायचं नाही म्हणत होते, 1960ला पंजाबराव देशमुख मराठवाड्यात येऊन सांगितलं की तुमची देशमुखी पाटीलकी सोडा आणि तुम्ही कुणबी लावून घ्या. त्या पंजाबरावांना मराठ्यांनी ऐकलं नाही. 1994च्या नंतर लढा चालू झाला. तो समजून सांगण्यामध्ये आता मराठ्याचं आरक्षण समजलं की आरक्षणाचे फायदे समजले. नाही तर हेच मराठे 1994, 2004, 2009 पर्यंत कोपर्डीच्या ताईपर्यंत घटनेपर्यंत मराठ्यांना आरक्षणच समजून घेत नव्हते. जे कोणी जनजागृती करत होते ती लोक. जरांगे पाटलांचं श्रेय काय माहिती का? की जरांगे पाटलांनी कोटीत आणलेला समाज याला फक्त दिशा देण्याचं काम अभ्यासकांच्या माध्यमातून करून घेतलं पाहिजे. मराठ्यांचा आपण म्हणतो की मराठ्यांचं पानिपत झालं, आता मराठ्यांचं पानिपत होणार नाही. फक्त जरांगे पाटलांनी अभ्यासक लोक, विचारवंत लोक, कायदेशीर प्रक्रिया या सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे. आणि सद्यस्थितीत जरांगे पाटलांच्या सोबत ही लोक आहेत, पण यांना एका दूर अंतरावर स्पेसिफिक जागेवर ठेवण्यात आलेले जाणीवपूर्वक. जोपर्यंत हे जरांगे पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाहीत, जरांगे पाटलांसोबत बॅक स्टेजवर बैठकीद्वारे, चर्चेद्वारे, टेबलच्या चर्चेद्वारे कायदे त्याच्यातल्या घटनात्मक गोष्टी समजून घेणार नाहीत की समाजाला काय काय पाहिजे, मग आरक्षणाचे खरंच प्रश्न मिटतील का, अशी एक भूमिका समोर येते. तर यावरही बोलण्यासारखं भरपूर काय आहे. पण जरांगेंच्या आंदोलनातून समाजाला भेटलं, हो नक्कीच भेटलं. 2,63,000 प्रमाणपत्र भेटले. पण मराठवाड्यातली मराठ्यांची संख्या जर का बघता तर 0.5% मराठ्यांना फक्त त्याचा फायदा झाला आहे. तर मग बाकीच्या मराठ्यांचं काय? जर का आज मराठवाड्यातली लोकसंख्या आपण 3 कोटीच्या आसपास जर का पकडली, कारण 2011च्या जनगणनेनुसार 2 कोटी मराठा समाज मराठवाड्यात, एकंदरीत मराठवाड्यात 2 कोटी लोकसंख्या होती. तर मग ती 3 कोटी असेल गेल्या 20 वर्षामधलं जर का आपण पाहिलं, 15-20 वर्षात, तर मग ती वाढली असेल. तर आपण 3 कोटी पकडली, त्यातला 33% मराठा समाज पकडला, तर 1 कोटीच्या दरम्यान मराठा समाज असेल. मग 1 कोटीमध्ये 2,63,000 मराठा समाजाला किती भेटले बाबा? याच्यावर बी आपण विचार केला पाहिजे. 49,000 नोंदी सापडल्या, 2.5 लाख प्रमाणपत्र भेटले, म्हणजे 1 कोटीत 2.5 लाख, म्हणजे 2.5%च आपण आलोय. बाकीच्यांचं काय? ज्यांच्या नोंदी त्यांचं काय? मग जरांगे पाटील एकीकडे हे पण सांगतात, म्हणून समाज संभ्रमित होतो, की ज्यांच्या नोंदी नाही त्यांना पण मिळेल, थोडीशी कळ काढा, थांबा, एवढ्या वर्षात भेटलं नाही, आता भेटायला लागलं ना, थोडंसं थांबा. किती दिवस थांबा? निर्णय झालाय, मग द्यायला काय हरकत आहे? मी कधी कधी सहज विनोदाने म्हणतो की शासन आपल्या दारी ही नावाची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेंनी राबवली. त्याच्यातून तुमचे बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे भांडे वाटप केले, नवनवीन रेशन कार्ड वाटप केले किंवा बाकी योजनांचं वाटप केलं. मग मराठ्यांच्यासाठी एकदा शासन आपल्या दारी होऊ द्या ना. प्रत्येक जिल्ह्याने, 7च जिल्हे आहेत ना आमचे मराठवाड्यात, 7 जिल्ह्यात 7 कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदेंनी लावावेत. जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी तो कार्यक्रम घ्यावा आणि हजारोच्या संख्येने मराठ्यांना प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेटचा जर का लागू केला असेल तर द्यावेत ना प्रमाणपत्र. शेकडोच्या संख्येने आमचे अर्ज काय येतात, कारण आमच्या नोंदीच सापडायला तयार नाही. शिंदे समितीचं काम थांबलेत. मुळात मी एक आरोप करतो या ठिकाणी की 2 सप्टेंबरला आम्ही 5 मागण्या घेऊन उठलो. आम्ही म्हणजे समाजच उठला, जरांगे पाटील म्हणजे समाजच आहेत. समाज उठले, समाजाचं नेतृत्व उठलं. त्या मागण्या काय होतात? पहिली मागणी होती हैदराबाद गॅझेट लागू करा. तो निर्णय आला. तो निर्णय हैदराबाद गॅझेटचा नाही आहे. सेतू सुविधा केंद्राच्या बाहेर जसं एक बॅनर लागलेलं असतं की तुम्हाला कोणकोणती कागदपत्र तुमच्या जातीची जात प्रमाणपत्र काढायला लागणार आहे, त्याची फक्त SOP दिली आहे JR मध्ये, दुसरं काही दिलेलं नाही आहे. नवीन आरक्षण दिलेलं नाही, हे समाजाने समजून घ्यावं. हे फक्त जात प्रमाणपत्र काढण्याची कार्यपद्धती त्यांनी दिलेली आहे. मग त्या कार्यपद्धतीचा जो JR आहे, पण त्या कार्यपद्धतीमुळे तुमच्या प्रक्रिया किचकट झाली का सोपी झाली? तर काहींचं मते किचकट झाली, काहींचं मते सोपी झाली. ॲक्च्युली आम्ही प्रॅक्टिकल काम करणारे लोक आहेत. आम्ही सेतू सुविधा केंद्रात त्या भूमिलेख अभिलेखमध्ये नोंदी सापडणारी पोरं आहोत. आम्हाला माहिती आहे की आता या JRमुळे तोटा झाला का फायदा झाला. पण आता जर का बोललं तर मग लगेच काळं फासायला समर्थक तयार राहतात. त्याच्यामुळे बोललं बी पाहिजे. त्या काळ्याला पांडुरंगाचा रंग काळा होता, आमच्या वारकऱ्यांचा बुका काळा आहे, त्याच्यामुळे आम्हाला तो काळा रंग तुम्ही लावला तरी नाही. आमचे मन स्वच्छ आहे, कारण समाजाची प्रतिमा, समाजाचा उद्देश, समाजासाठी काहीतरी चांगलं भेटलं पाहिजे, याच्यामुळे खरं बोललं पाहिजे. आणि ती हिंमत कोणीतरी केली पाहिजे. ती हिंमत अनेक लोक करतायत.
आज आम्ही 4-5 लोक बोलणारी त्या 1000 लोक बोलणारी झाली. प्रश्न विचारले पाहिजे ना. समाज नेतृत्वाला पण कधी कधी प्रश्न विचारले पाहिजे आणि त्यांनी ती उत्तरं प्रामाणिकपणे समजत नसेल तर समजून घेतलं पाहिजे, उमजत नसेल तर उमजून घेतलं पाहिजे आणि समाजाच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी 4 पावलं मागे यायला काय हरकत आहे. आलं पाहिजे, नेतृत्वाचं ते काम आहे. जरांगे पाटील हे आझाद मैदानावर गेले होते. आरक्षण हा आता एक मुद्दा होता, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा मागण्या होत्या, जसं की मराठा आंदोलकावर गुन्हे मागे झाले पाहिजे आणि अजूनही काही मागण्या होत्या. त्या पूर्ण झाल्यात का? सरकारनं केल्यात का? काय वाटतं? खरं तर 2017च्या नंतर महाराष्ट्रामध्ये हिंसक आंदोलनाचं वळण हुतात्मा काकासाहेब शिंदेंच्या जलसमाधीनंतर झालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चांनी मागणी केली की आमच्यावरचे जे आंदोलनाकडचे गुन्हे आहेत ते मागं घ्या. देवेंद्र फडणवीसांनी त्या विधान भवनामध्ये सांगितलं सुद्धा होतं की सरसकट गुन्हे मागं घेऊ. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशनल त्यांनी केलं, जिथं हिंसक वळण आलेलं आहे, जिथं जाळपोळ झाले ते गुन्हे आम्ही मागं घेणार नाही, आम्ही सर्वसाधारण गुन्हे मागं घेऊ. पण आज गेल्या 8-9 वर्षामध्ये एकही गुन्हा मागं झाला नाहीत. आझाद मैदानावर जरांगे पाटलांनी हा मुद्दासुद्धा विखे पाटलांकडून त्या ठिकाणी शाश्वत करून घेतला की आंदोलनकारांवर 13,000 गुन्हे महाराष्ट्रामध्ये आंदोलनकारांवर गुन्हे दाखल आहेत, ते सरसकट गुन्हे मागं घेऊ म्हणून विखे पाटलांनी सांगितलं. पण गेल्या 8 वर्षात ती प्रोसेस झाली नाही आणि गेल्या 3 महिन्यात एकही पाऊल त्याच्या बाबतीत काही पुढं घडलेलं नाहीत. मुंबईमध्ये जी वाहनं ग्रामीण भागातून आली होती त्यांच्यावर RTO विभागाच्या वतीनं दंडात्मक कारवाई करण्यात आली. शासनाच्या वतीने तेही आश्वासन देण्यात आलं की ते सगळे गुन्हे जे काही दंड आहे ते मागं घेऊ. तो कुठलाही दंड आत्तापर्यंत एकही दंड मागं झाला नाहीत. अजून एक मुद्दा होता की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एक असल्याचा तांत्रिक अहवाल शिंदे समिती देईल. तो कुठलाही अहवाल आत्तापर्यंत 3 महिन्यात दिला नाही. एकंदरीत सांगायचं म्हणजे शिंदे समितीचं काम 3 महिन्यात 0 आहे. शिंदे समितीला कामकाज करण्यासाठी मुभाच देण्यात आलेली नाही. पण नेमकं आमच्या मागण्या कोणत्या मान्य झाल्यात? म्हणूनच मी सुरुवातीला जे म्हटलो की मराठे पराभवासुद्धा विजयोत्सव साजरा करायला लागले आणि गुलाल अंगावर घ्यायला लागलेत. म्हणून जरांगे पाटलांना माझी विनंती आहे की आपल्या पदरात काहीच पडलं नाही, मग आपण उत्सव कसा साजरा करतोय. म्हणून आमची जरांगे पाटलांना विनंती आहे की याच्यासाठी तुम्हाला कोऑर्डिनेटर समित्या लागतील, तुमचे कार्यकर्ते लागतील, त्याच्यावर अभ्यासक मंडळी लागतील. मग गुन्हे मागं घेण्याकरता गुन्हे कसे आले त्याची वकिलांची टीम लागेल, अभ्यासकांकडून आरक्षण कसं आहे ते समजून घ्यावं लागेल. आणि मराठ्यांच्या हातात आता काय पडलं? आरक्षण पडलं नाही, गुन्हे मागं झाले नाहीत, तुमच्या मराठा कुणबी एक असल्याचा अहवाल आला नाहीत. सातारा गॅझेटच्या बाबतीत 1 महिना सातारा गॅझेट लागू करू म्हणून म्हणत होते, आज 3 महिने झाले सातारा गॅझेटच्या बाबतीत एक शब्दही शासन बोलत नाहीत. आणि शिवेंद्रराजे भोसले जे आता राजघराण्यातून आले आहेत, ते मंत्री आहेत, सरकारमध्ये आहेत, ते सांगतात की आमची प्रक्रिया चालू आहे. मग सातारा गॅझेट जर का लागू करायचं झालं आणि असाच जर का शासन निर्णय निघणार असेल तर पुन्हा 594 अर्ज जातील आणि 94च प्रमाणपत्र निघतील. मग बोलाची भात आणि बोलाची कडी अशाच पद्धतीचा हा प्रकार चालू आहे का? तर हो, नक्कीच असा प्रकार चालू आहे. शासन समाजाची फसगत करत आहे आणि जे आंदोलक नेतृत्व आहे जरांगे पाटील यांच्या ते लक्षात येत नाही आहे का? तर त्यांचं जे लक्षात आणून देण्याचं काम अभ्यासकांनी केलं. मग जरांगे पाटील अशा कोणत्या भूमिकेत आहे सध्या हेच कळत नाहीत. कारण जरांगे पाटील परवा सुद्धा बोलले की तुम्ही थांबा रे थोडंसं, एवढे वर्ष तुम्ही दम काढले, अजून 1 वर्ष तर दम काढा, 2-4 वर्षात सगळा समाज जाईल आरक्षणात. पण तोपर्यंत किती पिढ्या आमच्या बर्बाद होतील, किती नोकरी भरती प्रक्रिया पूर्ण होतील. 2027 आणि 2029ला महाराष्ट्र राज्य सरकारच्या सर्वात जास्त रिटायरमेंटचा डाटा म्हणजे सर्वात जास्त अधिकारी रिटायर होणार आहेत. मग तो जो आकडा आहे तो जवळपास 4 ते 5 लाख कर्मचाऱ्यांचा आकडा आहे. मग एवढा जो गॅप आहे तोपर्यंत आमचे जर का प्रमाणपत्र निघलं नाही, आम्हाला शाश्वत जर का आरक्षण मिळालं नाही तर आमच्या पिढींचं होणार काय? म्हणूनच दादांना माझी विनंती आहे की दादा, समाजाने तुमचं नेतृत्व स्वीकारलं, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही या शासनाला नाकी न बांधतात. मुंबईतलं शासन अंतर्वलीत आणण्याची ताकद तुमच्यात आहे, समाज तुमच्या बाजूने उभा आहे. तुम्ही फक्त समजून घ्या की आरक्षण शाश्वत कशा पद्धतीने मिळू शकतं, कायद्याच्या कसोटीवर ते टिकलं पाहिजे. नाही तर मराठ्यांचं 3 वेळेस आरक्षण मिळालं आणि 3 वेळेस मराठ्यांचं पानिपत कोर्टात झालं, असं पुन्हा एकदा होऊ नये याच्याकरता अभ्यासकांची फौज तुमच्या पाठीशी तुमच्या शब्दावर कुठेही कधीही उभी राहते. याचं शाश्वत उदाहरण तुम्ही आझाद मैदानावर जेव्हा अभ्यासकांना बोलवलं ती लोक आलीत. आणि जी कोणी अभ्यासक लोक आझाद मैदानावर म्हणत होते की या हैदराबाद गॅझेट लागू झालेत, त्यांनाही माझं सांगणं आहे की तुमचं आता नशा उतरली असेल. कारण आझाद मैदानावर तुम्हाला जी मंत्रिमंडळाची लोक भेटलीत, तुम्हाला असं वाटलं की त्यांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवला म्हणजे तुम्ही सर्व काही जिंकलं, तर तसं नाही आहे. मराठ्यांचं पानिपत होत असताना गद्दाराच्या यादीत जर का तुमचं नाव जाणार असेल तर आत्ताही त्या अभ्यासकांनी सुधरून घ्यावं आणि समाजाच्या लढ्यात तुम्ही जे 30-35 वर्ष योगदान दिलेत त्याला डाग न लागू देता शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही समाजाशी इमानदार होतात हे तुम्ही
इहलोकी घेऊन जावं एवढीच अपेक्षा मी या चॅनलच्या माध्यमातून करतो. ते शतायुष्य व्हावं, मराठ्यांच्या हजारो पिढ्या येणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेऊ एवढी सदिच्छा व्यक्त करतो. आणि नेतृत्व म्हणून मनोजदादा जरांगे छत्रपती शिवरायानंतर आमच्या म्हणजे मनामनात आणि घराघरामध्ये कायम राहतील. बरं, एक मराठा आंदोलक किंवा अभ्यासक म्हणून तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांना काही सांगायचं असेल? मनोज जरांगे पाटील समाजाचं दैवत आहेत. मी माझ्या अनेक मुलाखतींमध्ये सांगत असतो की जरांगे पाटील समाजाचं दैवत आहेत. पण आपल्या समाजाची, हिंदू धर्माची एक परंपरा आहे, आमच्याकडे 33 कोटी देवांची फौज आहे. हा देव नाही पावला का आम्ही दुसऱ्या देवाला नवस करतो. म्हसोबा नाही तर बिरोबा, बिरोबा नाही तर मग खंडोबा, खंडोबा नाही तर मग अजून कोणता एखादा देव आम्ही बघत असतो. जरांगे पाटलांचं नेतृत्व समाजाने स्वीकारलं, त्यांना दैवत केलं. माझी जरांगे पाटलांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच विनंती, लहान तोंडी मोठा घास घेत आहेत की जरांगे पाटील तुम्ही आमच्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठे आहात. तुमच्याकडं कौशल्य जे आहे सरकारला दाबण्याचं, समाजाला विश्वास देण्याचं, तुमच्या प्रामाणिकतेपणाला सलाम आहेत. पण प्रामाणिकतेपणा, तुमचं नेतृत्व समाजाने स्वीकारलेलं असताना तुमची आता जबाबदारी वाढली आहे की समाजाला शाश्वत मी काय देऊ शकतो. जसं आता जरांगे पाटलांना मध्यंतरी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून सांगितलं सुद्धा की फक्त आरक्षणाने आमचे प्रश्न मिटणार नाहीत, तर समाजाला उद्योगधंद्याला लावलं पाहिजे. कैलासवासी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आज जवळपास 12,000 कोटी रुपयाचं कर्ज मराठा तरुणांनी उचललेलं आहे असं सरकार सांगतं. पण ते कर्ज नुसतं उचललं नाही तर ते आज त्यांच्या डोक्यावर आहेत. त्यांना ते उद्योग व्यवसाय आहे, ते उद्योग व्यवसाय चालले पाहिजे. याच्याकरता आपण काय पाठिंबा दिला पाहिजे, काय मार्गदर्शन केलं, याच्याकरता एखादी यंत्रणा, याच्याकरता एखादी लॉबी, याची एखादी समिती जरांगे पाटलांनी निर्माण केली पाहिजे. आरक्षणाच्या पूर्ण वेळ अभ्यासक जे आपले आहेत त्यांना अजून कायदेशीर प्रक्रियामध्ये जे काही कोणी वकील मंडळी आपली काम करतायत त्यांची त्यांना अटॅचमेंट करून दिली पाहिजे. कारण की आज जरांगे पाटलांचा शब्द समाजातलाच नव्हे तर देशातला कोणत्याही व्यक्ती पाडू शकत नाही, अशी जरांगे पाटलांच्या शब्दांची व्याप्ती, एवढा मोठा व्यापक त्यांच्या शब्दाचं महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि ते कदाचित जरांगे पाटलांना लक्षात येत नसेल किंवा त्यांना ते वाटायचं नसेल, कारण तो माणूस सर्वसाधारण आहे. आज जर का जरांगे पाटील बघितले तर तो माणूस त्याच पद्धतीने राहतो, ना त्याला अहंकार आहे ना गर्व आलेला आहे. तो माणूस कार्यकर्ता होता, कार्यकर्ता राहील, आंदोलक आहे. तो म्हणत नाही मी नेतृत्व आहे, पण समाजाने त्यांना नेतृत्व दिलं. म्हणून जरांगे पाटलांना माझी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे की आता वेळ गेलेली नाही, अजूनही आपल्या पदरात भरपूर काही आहे. कारण की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, BMCची निवडणूक आहे, महानगरपालिका आहेत. 31 जानेवारीनंतर मराठा आरक्षणाचा विषय कोर्टाच्या कायद्याच्या कचटीमध्ये पूर्णपणे संभ्रमित करून मराठ्यांना पुन्हा एकदा मराठ्यांचं पानिपत करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्याची ती टोळी जी कोर्टात नेहमी जाते, म्हणजे नारायण राणे समितीच्या आरक्षणापासून तर गायकवाड आयोगाचं आरक्षण म्हणजे देवेंद्र फडणवीसने दिलं आरक्षण आणि एकनाथ शिंदेने दिलेलं आरक्षण, या सगळ्यांमध्ये जर का कॉमन नावं जर का बघितली ना आपण, तो गुणरत्न सदावर्ते नावाचे जे मोठे वकील आहेत महाराष्ट्रातले, नामवंत वकील ज्यांना म्हटलं जातं, ते येऊन डंकी की चोटर म्हणतात की हा शासन परिपत्रक मी चॅलेंज करेन, टिकू देणार नाही, मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाहीत. एक वकील येऊन जर का मराठ्यांच्या संविधानिक आरक्षणाला चॅलेंज करत असेल, कायदेशीररित्या त्याला तो अधिकार असेल, पण तो TV चॅनलच्या माध्यमातून समाजाला उद्रेकरित्या जर का बोलत असेल, तर गृहमंत्री म्हणून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं काम काय होतं? त्यांच्यावर गुन्हा दाखल करून, प्रक्षोभक भाषणं केले म्हणून त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना त्या ठिकाणी पोलीस कोठडीत टाकणं काम होतं. पण ते जरांगे पाटील ज्या पद्धतीनं बोलतात की गुणरत्न सदावर्ते असेल, हाके असेल, यांची लायकी नाहीत, खरंच त्यांची लायकी नाहीत. पण ते मालकाची भाकरी खाऊन जी चाकरी करतायत ना, त्या चाकरीची अडचण समाजाला होती. कारण ते जे उद्रेक भाषण करतात किंवा काहीतरी प्रक्षोभक बोलतात, त्याच्यात समाजातल्या नवतरुणांचा उद्रेक होतो आणि मग कुठेतरी त्याची गाडी फुटती, कुठेतरी त्याला कोर्टात मारहाण होती. हे समाजातले रिप्लाय आहेत, त्याच्या क्रियेला आलेली ही प्रतिक्रिया आहेत. म्हणून जरांगे पाटलांना माझं सांगणं आहे की आता आपण कायदेशीर प्रक्रियेमध्ये सक्षम झालो पाहिजे. आपल्या हातात काहीच लागलेलं नाही आहेत. तुमच्या नेतृत्वावर समाजाला, अभ्यासकांना अजूनही तेवढाच विश्वास आहे. आम्ही तुमच्या नेतृत्वात काम करतोय, असं नाही काम करत नाही आहेत. जे अभ्यासक लोक असेल, तुमच्याविषयी कोण वेगळं मत मांडतायत? तुमच्यामध्ये नवीन गोष्टी काहीतरी ॲड झाल्या पाहिजे. मी सुधारणा हा शब्द जाणीवपूर्वक वापरणार नाहीत, खरं तर ते सुधारणा झाल्या पाहिजे. पण जरांगे पाटील एवढे सक्षम आहेत की त्यांना आज शिकवण्या एवढी ऐपत कोणाची नाही आहेत. पण त्यांच्यासोबत समाजाचा तोटा होऊ नये म्हणून त्यांच्यामध्ये काही गोष्टी नवीन अपडेट झाल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. म्हणून जरांगे पाटलांनी कायदेशीर प्रक्रियेची एक समिती, अभ्यासकांची एक समिती, समाजाचं आंदोलन करणारी जी काही कोऑर्डिनेटर लोक आहेत त्यांची एक समिती आणि समाजाला आता उद्योगधंद्याकडे जरांगे पाटील नेत आहेत, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण की रयतेस पोटास लावणे हा कानमंत्र आम्हाला 350 वर्षापूर्वी आमच्या राजाने दिला होता.
जरांगे पाटील तरुणांना फक्त आरक्षणातच नव्हे तर उद्योगधंद्यासुद्धा सक्षम करण्याकरता एक पाऊल त्यांनी पुढे आणलेलं आहे. त्याच्यात आम्ही त्यांच्यासोबत असू, खांद्याला खांदा लावून काम करू. पण जरांगे पाटलांनी थोडंसं समजून घ्यायला पाहिजे की समाजाच्या पदरात काहीच पडलं नाही. आम्ही गुलाल कोणता घेतोय, आमच्या पराभवाचा घेतोय. वाशीच्या वेशीवर सुद्धा आम्ही त्यांना तेच म्हटलं होतं की समाज हारलेला आहे, आम्ही गुलाल कशाचा उधळतोय. त्यावेळेस जरांगे पाटलांनी सांगितलं की माझ्याकडे 150 लोकांची वकिलांची फौज आहेत, शब्दांचा किसन किस पाडला आहे. त्या किस पाडलेल्या शब्दांचा आज कचऱ्याच्या टोपलीमध्ये फुगा होऊन पडलेला आहेत. म्हणूनच नवीन 10% आरक्षण एकनाथ शिंदेंनी एकच महिन्यामध्ये आणलं आणि ते 10% आरक्षणाचा लाभ आज समाज घेतोय. समाजाला आज शाश्वत आरक्षणाची गरज असताना, जरांगे पाटलासारखं नेतृत्व समाजाला मिळालं असताना समाज संभ्रमित का आहेत? कारण की नेतृत्वाला आजही कळत नाही आहे की आपण कुठं चाललो आहे. धन्यवाद. आज मस्त मनसोक्त अशी चर्चा आपल्यासोबत झालेली आहे. खरंच समाज किंवा मराठा जे बांधव आहेत, जे वाशीपर्यंत गेलेत, जे आझाद मैदानापर्यंत गेलेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या हाकेवर अंतरवाली सराट या ठिकाणी सुद्धा पोहोचत आहेत, तरीसुद्धा अजूनही संभ्रमित आहेत की आपल्याला नेमका कुठल्या आरक्षणाचा फायदा होतोय किंवा होणार आहे. भविष्य किंवा आता तुमच्यासारखे अभ्यासक दादासोबत आहेत, मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेतच. आणि आपण आशा करूया की येणारा काळ हा मराठा समाजासाठी, मराठा बांधवासाठी हा चांगला असेल आणि मराठा समाजासाठी सरकारसुद्धा चांगले पावलं उचलेल या अपेक्षेने आपण इथं थांबूया. आज आपल्यासोबत होते योगेश शेळके धामोरीकर. मनसोक्त अशा गप्पा झालेल्या आहेत आणि जो काही संभ्रम सध्या मराठा बांधवामध्ये आहे आरक्षणाला धरून, त्या बऱ्याचशा प्रश्नाची उकल आजच्या या चर्चेमध्ये झाली आहे. तुमच्या काय भावना आहेत? एकंदरीत त्यांनी जी मतं मांडलेली आहेत, जरांगे पाटील यांचा जो लढा आहे, त्यांच्या लढ्याला कितपत यश झालेलं आहे, तुमच्यासुद्धा काय भावना असतील त्या आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की द्या. तर थोडक्यात आपण इथं थांबूया. धन्यवाद.